देवाला धन्यवाद देतो आणि आज ह्यूम मेमोरियल कॉंग्रिगेशनल चर्च या ठिकाणी प्रभूने ही संधी दिली, याबद्दल मी सर्वप्रथम देवाचे आभार मानतो। त्याच प्रकारे देवाचे सन्माननीय सेवक पास्टर चौगुले यांच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून मी आभार मानतो। मंडळीचे वडील फ्रान्सिस ढगे अर्थात मंडळीचे सचिव ते आहेत, त्यांचे देखील आभार मानतो या संधीबद्दल। आणि त्याच प्रकारे मंडळीचे वडील सॅमसन माने आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। तर सुरुवातीला आपण एक प्रार्थना करूया आणि देवाकडे याचना करूया की या वचनाचा, या भक्तीचा प्रभूने ताबा घ्यावा। आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू। धन्यवाद 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 येशू। प्रेमळ स्वर्गीय बापा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी लीन दिन अंतकरणाने येतो। आजचा हा उत्तम शुक्रवारचा वेळ तुझ्या पवित्र हाती घे। तुझ्या वचनांची भाकर मोडीत असताना तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आम्हाला भर। सर्व प्रकारचे अडखळणं, बंधनं प्रभू तू नाहीसी कर। लूक 12वा अध्याय 12व्या वचनाप्रमाणे मुख माझं आहे पण शब्द मात्र तुझ पासून येणारे असू देत। तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज तू प्रत्येकाची भेट घे। जसे आहोत तसे तुझ्या चरणाशी येतो, पण आमचा विश्वास आहे की आजच्या या 7 शब्दावरील मननाद्वारे आमच्या जीवनाला एक मोठं वळण मिळणार आहे। आमच्याशी बोल आणि तुझं बोलणं आम्हाला कळू दे। ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून आमेन आमेन। मृत्यू दिन आणि त्या मृत्यू दिनाला अत्यंत वाईट किंवा काळा दिवस असं समजलं जातं, परंतु ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला त्या दिवसाला संपूर्ण जग उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे म्हणतं। कारण की त्या दिवशी उत्तम गोष्ट घडली की तुम्ही आणि मी पापाच्या सत्तेपासून मोकळे झालो। ख्रिस्ताचं बलिदान जे वधस्तंभावरती केलं, त्या वधस्तंभावरील बलिदानाच्या दरम्यानच तो वेदनेत होता असं नाही, परंतु मागच्या रात्री जो मौनी गुरुवार आपण साजरा केला त्या रात्री त्याच्या स्वतःच्या एका लाडक्या शिष्याने त्याला धरून दिला आणि त्यापूर्वी प्रभू त्या गेतशेमाने बागेमध्ये प्रार्थना करीत होता। आणि प्रार्थना करीत असताना रक्ताचे जसे मोठे थेंब पडावेत असा घाम पडत होता, रक्त मिश्रित घाम पडत होता। आणि सायंटिफिकली अशक्य आहे रक्ताचा घाम येणं। मुळात सायंटिफिकली हे अशक्य आहे की रक्ताचा घाम कुणाला येणं हे शक्य नाही, परंतु जर एखाद्या पहिलवानाने त्याच्या शक्तीपेक्षा जास्त बोजा जर उचलला तर आपल्या ज्या स्किन मध्ये बारीक बारीक रक्ताच्या कॅपिलरीज असतात, छोट्या छोट्या वेन्स असतात, त्या रप्चर होतात, त्या फुटतात आणि मग घामामधून रक्त बाहेर यायला सुरुवात होते। त्या रात्री ख्रिस्त असं कोणतं ओझं वाहून नेत होता की ज्यामुळे त्याचा घाम अशा प्रकारचा होता। यातनेला सुरुवात झाली होती। माझे माझे म्हणवणारे शिष्य त्या ठिकाणी त्यातला एक फितूर झाला होता। परिस्थिती बदलत आहे, शिष्य म्हणतात मी तुम्हाला सोडणार नाही प्रभू, पण 12च्या 12 शिष्यांबद्दल येशूने सांगितलं की तुमची दाणादाण होणार आहे। प्रार्थने दरम्यान प्रार्थना संपली, शिष्य झोपतायत, प्रभू प्रार्थना करतोय आणि मग एक क्षण आला की यहुदाने तो मोठा जमाव आणला आणि प्रभूला अटक झाली। प्रभूला अटक झाल्यापासून त्याची चौकशी सुरू झाली। अटक झाल्याबरोबर हन्नाकडे नेण्यात आलं, हन्नाकडून मग कायफाकडे नेण्यात आलं, कायफाकडून मग पिलाताकडे, पिलाताकडून हेरोदाकडे, हेरोदाकडून परत एकदा पिलाताकडे, पिलाताकडून परत फटके मारण्यासाठी परत एकदा तिथून प्रभू फिरत आहे आणि मग सरते शेवटी त्याचाच वधस्तंभ त्याच्याच खांद्यावरती लादून तो वधस्तंभ कालवरीच्या गुलगुथा किंवा कवटीची जागा म्हटलेल्या त्या टेकडीपर्यंत त्याला स्वतःला वाहून न्यायला लावला। कवटी, कवटी म्हणजे मस्तकात असणारी कवटी। का कवटीच्या जागेवरती ख्रिस्त वधस्तंभावरती गेला त्याची 2 कारण आहेत। एक कारण म्हणजे सैतानाचं मस्तक त्या दिवशी ठेचलं जाणार होतं आणि दुसरं कारण की त्या दिवशी ख्रिस्त मंडळीचा मस्तक झाला आणि मंडळी त्याचं शरीर झाले।
देवाच्या प्रिय निवडलेल्या संत गणांनो, हा सगळा त्रास प्रभू सहन करत आहे. आणि हा त्रास होत असताना त्याला जांभळी वस्त्र घातलेत, त्याच्या तोंडावर कोणी थुंकतंय, जांभळी वस्त्र घालून कोणी त्याच्या पुढे नमन करतंय, त्याला चिडवतंय, कोणी त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातला, नुसता घातला नाही, छडीने त्यावरती प्रहार केला, काटे रुतले. आणि त्याच्या पुढे नमन करून मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी म्हणतात की आता त्याचे डोळे बंद केले आणि त्याला कोणीतरी मारतं आणि विचारतं की आता अंतर्ज्ञानाने सांग, अंतर्ज्ञानाने सांग तुला कोणी मारलं. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या आई एवढं तुम्हाला कोणी जास्त ओळखत नसतं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, आईला जास्त कळतं. पण अशी कोणती आई आहे का जिने मुलाच्या डोक्याचे केस मोजलेत? कुणीच आई असू शकत नाही. आईला सगळ्यात जास्त कळतं मुलाला काय हवंय काय नकोय, पण त्याहून अधिक आपल्या देवाला कळतं आपण कोण आहोत. पेत्राचे मासे जे पाण्याच्या आतमध्ये लपले होते ते ख्रिस्ताला दिसतात, तर ख्रिस्ताला सर्व काही ज्ञात आहे प्रियांनो, सर्व ठाऊक आहे. ही जी वेळ होती, या ठिकाणी त्याची थट्टा करणारे जे लोक होते त्यांची इच्छा होती की याने अंतर्ज्ञानाने सांगावं की कुणी मारलं याला, डोक्यात मारतायत, त्याला मारतायत, त्याचे डोळे बंद, आणि सांग आता आमच्यापैकी या शिपायांपैकी तुला कुणी मारलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ही वेळ भविष्यवाणी करण्याची नव्हती, ही वेळ इतिहास घडवण्याची होती. ही वेळ प्रत्येक गोष्टीची वेळ असते, आराधनेची वेळ असते, वचनाची वेळ असते, प्रत्येक गोष्टीची भविष्यवाणीची वेळ असते, प्रत्येक गोष्टीचा उचित काल असतो. उपदेशक 3 मध्ये तुम्ही वाचू शकता, प्रत्येक गोष्टीचा समय असतो. ही वेळ भविष्यवाणीसाठी नव्हती. प्रभू त्या ठिकाणी अद्भुत आणि अलौकिक गोष्टी करत होता तुमच्या आणि माझ्याकरिता. असे फटके मारले 39, सगळं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालं. आणि या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तो वधस्तंभ वाहून त्याने नेला, शिमोन कुर्णेकरी त्याला देखील वेठीस धरलं मदत करायला. आणि सरते शेवटी हा वधस्तंभ घेऊन प्रभू कालवरीच्या टेकडीवरती पोहोचलेला आहे. हातापायात खिळे ठोकलेले आहेत, पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे. गीतरत्न की तो शारोनचा गुलाब आहे. गुलाब सुंदर असतं की विद्रूप आहे? गुलाबाचं फूल सुंदर आहे की विद्रूप आहे? सुंदर आहे. आणि त्याच अध्यायाच्या 10व्या वचनात म्हणजे गीतरत्न 5:10 मध्ये बायबल सांगतं की तो लाखात मोहरा आहे. 10,000 रिझन तुम्ही गाणं ऐकता, किंवा तो हजारांमध्ये लाखांमध्ये तो सुंदर आहे बायबल सांगतं. मग तो सुंदर आहे, पण यशाया 53 आणि 2 मध्ये बायबल सांगतं त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा पुत्र शारोनचा गुलाब तो सर्वात सुंदर असताना देखील तुमच्या आणि माझ्यासाठी इतका विद्रूप झाला की त्याच्या चेहऱ्याकडे कुणाला पाहता येत नव्हतं. पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालंय आणि ख्रिस्त वधस्तंभावरती टांगलाय. देवाचा शब्द वधस्तंभावरती टांगलेला आहे, देवाची प्रीती क्रुसावर टांगलेली आहे, देवाचा पुत्र वधस्तंभावरती खेळलेला आहे. एवढे हाल अपेष्टा झाल्याच्या नंतर ख्रिस्त त्याच्या मुखातून पहिला शब्द काढतो आणि तो म्हणतो पहिल्या शब्दामध्ये, हे बाप्पा, यांच्यावर आग उतरून येऊ दे आणि यांना मारून टाक, असं नाही म्हणत आहे तो. पहिल्या शब्दामध्ये लूक 23:34 आता आपण वाचलंय. पहिल्या शब्दात तो म्हणतो, हे बाप्पा, यांना क्षमा कर. त्यांना का क्षमा कर? कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. समजत नाही म्हणून त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. समज नसणे म्हणजे अज्ञान आहे प्रियांनो, समज नसणे म्हणजे अज्ञान आहे. आणि म्हणून तर बायबल सांगतं होशे 8 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, ज्ञानाच्या अभावी म्हणजे अर्थात अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. वधस्तंभा जवळ लोक आहेत, पण तरीही ते दैवी ज्ञानाने परिपूर्ण नाहीत. मोठा जनसमुदाय तिथे एकत्रित आलेला आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लोकांमध्ये समज दिसत नाहीये. तारणाऱ्याला ते वधस्तंभावर खेळतात. यशाया 53 तोंडपाठ असणारी लोक
बायबलची वचनं तोंडपाठ असणारी लोक, सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण ते काय करतायत त्यांना कळत नव्हतं. आणि अशा समयी ना समज रीतीनं ते वागत आहेत आणि ते ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळत आहेत. हे बाप्पा, समुदाय आहे मोठा मोठा समुदाय वधस्तंभाजवळ. मुख्य याजक आहे, बाकीचे याजक आहेत, रोमी शिपाई आहेत, यहुदी लोक आहेत. स्त्रिया रडत होते, बायबल सांगतं, ओक्साबोक्षी रडत होत्या स्त्रिया प्रभूला पाहून. ज्यांच्यासाठी प्रभूने चमत्कार केले असे लोक असतील, प्रभूची निंदा करणारे लोक, सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि प्रभू म्हणत नाहीत हे इकडचे यहुदी लोक आहेत यांना माफ करू नको, ते तिकडचे लोक आहेत फक्त माझ्या शिष्यांना माफ कर, ते बाकीचे लोक आहेत त्यांना नाही. प्रभूने प्रत्येकासाठी माफी मागितली. आणि या माफी शब्दात एवढं सामर्थ्य आहे. ही माफी पेत्रासाठी पण होती, ही माफी यहुदासाठी पण होती. पण यहुदाची एक चूक झाली. चूक आधी पण केली आणि आणखीन एक चूक झाली, डबल चूक झाली. चूक कोणाकडून होत नाही. सर्वांनी पाप केले, सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेत, सर्व पापी जगामध्ये. जो या जगात आला त्या प्रत्येक माणसावर स्टॅम्प लागतो, पापी आहे. फक्त एकच जगामध्ये आला जो पापी नव्हता, तो येशू आहे प्रियांनो. बाकी सगळे जगातले लोक, मनुष्यजात पापाने वेढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, या क्षमेमध्ये सामर्थ्य आहे. पेत्राने चूक केली, 3 वेळा प्रभूला नाकारलं. किती वेळा? यहुदा इस्करियोतने प्रभूला विकलं. किती रुपयांना? 30 रुपयांना. किती वेळा विकलं? एकदाच विकलं. रोज विकत नव्हता, एकदाच विकलं. 3 वेळा प्रभूला नाकारणारा एकीकडे आहे आणि एकदाच प्रभूला विकणारा एकीकडे आहे. माझ्या वैयक्तिक काय म्हणू शकतो, माझा वैयक्तिक ओपिनियन आहे, हा सल्ला आहे, किंवा मला असं वैयक्तिक रीतीनं वाटतं, पेत्रापेक्षा यहुदाची चूक फार मोठी नव्हती. पेत्राने 3 वेळा नाकारलंय प्रभूला आणि यहुदाने फक्त एकदाच 30 रुपये घेऊन प्रभूला विकून टाकलं. पण पेत्रात आणि यहुदामध्ये फरक हा आहे, पेत्राने पश्चाताप केला आणि यहुदाने पस्तावा केला. हा फरक आहे प्रियांनो. जर त्या क्षणी प्रभू इकडे ओरडून सांगत आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर, म्हणजे ती क्षमा पेत्रासाठी पण आहे, ती क्षमा यहुदासाठी पण आहे. पण यहुदाचं मन नम्र व्हायला तयार नाही, पश्चाताप करायला तयार नाही. तुम्ही पाप करत राहता आणि परत हिंमत येते ना अजून पाप करता, तर तुमचा धिक्कार असो. पण ज्या वेळेस तुम्ही म्हणता की प्रभू मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर, पेत्र ओक्साबोक्षी रडला आणि त्याच्या पापाची रास झाकण्यात आली प्रियांनो. त्याच्या सर्व पातकांची त्याला क्षमा करण्यात आली आणि देवाच्या संत गणांनो त्याला क्षमा झाली. परंतु यहुदाने कुठंच एकही वचन नाही, यहुदाने देवाकडे माफी मागितली किंवा त्याला पश्चाताप झाला, त्याला वाईट वाटलं आपण केल्याबद्दल आणि तो वळतोय परत एकदा. त्या ठिकाणी जर एक चांगला खरा सेवक असताना तर त्याने हे केलं असतं, तो धाव घेतली असते त्याने गुलगुता टेकडीकडे, वधस्तंभाला मिठी मारली असते आणि म्हटलं असतं, प्रभू मी तुला विकलं, माझी चूक झाली, मला माफ कर देवा. तुम्हाला काय वाटतं, प्रभूने त्याला शासन केलं असतं? अजिबात नाही. प्रभू क्षमेचा झरा आहे. त्या यहुदाला त्या दिवशी क्षमा मिळाली असती, पण पस्तावा हा शब्द फार घातक आहे. पस्तावा नकोय आम्हाला, आम्हाला पश्चातापाची गरज आहे. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. आपल्या पापाकडे पाठ फिरवली पाहिजे. ज्यांना ख्रिस्त पाहिजे, ज्यांना देव पाहिजे, ज्यांना प्रभूच्या सानिध्यात वाढायचंय, त्या लोकांनी आज पश्चाताप करणं गरजेचं आहे. पश्चाताप नसल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये अडचणी वाढत जातात. पश्चाताप करणं ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे प्रियांनो. देवाची क्षमा भरपूर आहे, मुबलक आहे. कुणीतरी असं मला म्हटलं, तुम्ही खूप चांगला संदेश देता, तुम्ही खूप चांगलं सांगता, पण हे येशूचं रक्त किंवा हा जो संदेश तुम्ही सांगता, येशू सगळ्यांच्या पापाची क्षमा करतो, हे जर खरं असतं तर जगात पाप राहिलं असतं का? अजूनही लोक पाप करतायत. ऐकताय का तुम्ही? लक्ष देऊन देवाच्या प्रिय लोकांनो, ऑनलाईन ऑफलाईन सगळे ऐका लक्ष देऊन. जगातील
या सगळ्या गोष्टी थांबल्या असत्या, जर तुमचा देव खरा असता, तुमचा येशू खरा असता, तर सगळ्या लोकांची पाप माफ झाली असती. अजूनही जगात पाप का आहे? लक्ष देऊन ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, एक माणूस आहे, 1 महिनाभर त्याने आंघोळ केलेली नाहीये. किती? 1 महिनाभर दुर्गंधी आहे. आणि अशा दुर्गंधीने भरलेल्या माणसाला आपल्याला स्वच्छ करायचंय. काय करायचंय? स्वच्छ करायचंय. आता मी असं सांगेल का, इथं पास्टर शम्युएल बसलेत, पास्टर शम्युएल, त्यांना मी बरेच कामं सांगतो, पास्टर शम्युएल हे घ्या पैसे, घाणेरड्या माणसाला साफ करायचंय, जाऊन एक घाणेरडा साबण आणा, असं म्हणणार का मी? घाणेरड्या माणसाला साफ करण्यासाठी स्वच्छ साबण पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय या जगात स्वच्छ काहीच राहिलेलं नाहीये. फक्त प्रभूचं रक्त आहे जे आम्हाला पापापासून मुक्त करू शकतं. बरं, साबण कंपनीमध्ये बनवलाय, तो माणूस स्वच्छ होईल का? इकडं साबण आहे ना, कंपनीत आहे, हा माणूस स्वच्छ होईल का? बरं, साबण आता कंपनीमधून दुकानात आला आपल्या घराजवळच्या, तो माणूस स्वच्छ होईल का? नाही. तो साबण आता विकत आणून आईने घरामध्ये एका फळीवर ठेवून दिलाय, तो माणूस स्वच्छ होईल का? जोपर्यंत तो साबण आपल्या अंगाला लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वच्छ होत नाही. जोपर्यंत ख्रिस्ताचं रक्त आम्ही आमच्या जीवनावर स्वीकारत नाही तोपर्यंत पाप संपत नाही. प्रियांनो, पापाचा अंगीकार असणं, पश्चाताप करणं हे फार महत्वाचं आहे. जे पश्चाताप करत नाहीत ते ख्रिस्ताच्या बलिदानाला व्यर्थ ठरवतात. आणि पौल तर म्हणतो, वधस्तंभ त्यांच्यासाठी मूर्खपणाचा आहे. पण जे लोक प्रभूला धन्यवाद देत त्या प्रभूच्या जवळ येतात त्यांच्यासाठी वधस्तंभ म्हणजे एक अभिमानाचं ठिकाण आहे. आमेन, हालेलुया. वधस्तंभ म्हणजे एक आडवा खांब आणि एक उभा खांब. आडवा खांब म्हणजे वजाबाकीचं चिन्ह, आणि ज्यावेळेस प्रभू जगात आला त्या वजाबाकीच्या चिन्हावर काट मारली, अधिकचं चिन्ह केलं आणि तारण आम्हाला प्राप्त करून दिलं. हा वधस्तंभ आहे प्रियांनो. हे क्षमेचं दान आहे, हे संपूर्ण जगाला परमेश्वराने दिलेलं आहे. ख्रिस्ती होणं किंवा येशूचा स्वीकार करणं हे केवळ ख्रिश्चन लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. येशू संपूर्ण जगाचा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमेन म्हणजे असंच हो, येशू संपूर्ण जगाचा देव आहे. कुणीही असं म्हणू शकत नाही की ख्रिस्ती फक्त या लोकांचा देव आहे, ख्रिस्ती म्हणजे फक्त हे लोक. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला यासाठी की त्याची प्रीती संपूर्ण जगाला कळावी. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिल्या या उद्गारामध्ये परमेश्वराने आपल्याला क्षमेची खूप मोठी देणगी दिलेली आहे. कितीही पाप असली तरी त्या सर्व पातकांची क्षमा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूने वधस्तंभावरती जाऊन तुम्हाला आणि मला जी पहिल्या शब्दामध्ये मोठी देणगी दिलेली आहे पाप क्षमेची, त्याचा आपण या जीवनामध्ये फायदा जर करून घेतला तर स्वर्गामध्ये पाप लिहिली जातात. तुम्ही ऐकताय का? अशी एक संकल्पना आहे खूप चांगली, कारण की मी माझ्या वहीत नमूद करतो वगैरे वगैरे बरेचसे, म्हणजे विषयांतर नको म्हणून मी थोडक्यात आपल्याला सांगतोय. तर सगळी काय होतं, एखादा माणूस पाप करतो, मग देवदूत लिहून घेतो, अरे आज याने असं असं केलं, मग असं, अरे परत त्याने तसं केलं, मग असं लिहून 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 आतापर्यंतच्या आयुष्यात खूप वह्या भरल्यात, आपल्या खूप वह्या भरल्यात, खूप पुस्तकं लिहिण्यात आलेत, पापांची यादी फार मोठी झाली आहे. पण ज्या क्षणी तुम्ही म्हणता प्रभू मी पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे येतो, तुझ्या बलिदानावर विश्वास ठेवतो आणि आज मी माझं मन तुला देतो, माझी पापाची रास झाक प्रभू तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर, ती मोठी पापाची रास त्याच वेळेस नष्ट करण्यात येते आणि तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती मिळते. प्रियांनो, पहिल्या शब्दामध्ये प्रभूने पित्याकडे तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी केलेली आहे आणि आपल्याला पापातून पूर्णपणे मुक्ती मिळालेली आहे. प्रभू या वचनाद्वारे आपणास आशीर्वादित करो. थँक्यू. पहिला जो उद्गार आपण पाहिला, पहिला उद्गार जो आहे त्या पहिल्या उद्गारामध्ये येशू आपल्या पित्याबरोबर बोलत आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. लूक 23 आणि 43 मध्ये प्रभू येशूने एक अभिवचन दिलेलं आहे. आता हे अभिवचन कुठल्या पाळकाला, सेवकाला, एका धार्मिक माणसाला नाही, वेगळ्या व्यक्तीला आहे. तर अनेक चोरांविषयी बायबलमध्ये उदाहरण आहेत. म्हणजे मी वचनं काढत होतो, 27-28 वचनं मिळाली आणि त्याच्या अनुषंगाने थोडक्यात बोलणार आहे, प्रत्येक उदाहरण नाही सांगणार. आखान नावाच्या व्यक्तीने चोरी केली होती, समर्पित वस्तूमधून काही चोरल्या होत्या
आणि यहोशुआ 7:11 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्याच्या चोरीमुळे खूप मोठी शिक्षा त्याला झाली, त्याला त्याच्या पूर्ण फॅमिलीला शिक्षा झाली. राहेल, याकोबाची बायको लाडकी, तिने पण एकदा चोरी केली होती. आणि चोरी कसली केली होती? बापाच्या घरून तिने चोरी केली होती. उत्पत्ती 31:19 मध्ये लिहिलंय, टेराफिम म्हणजे तिच्या बापाच्या ग्रहदेवता म्हणजे वेगळ्या मूर्ती जगी, त्या मूर्ती तिने चोरल्या होत्या आणि घेऊन आली. मग तो बाप पाठलाग करत होता. याकोबाला माहितच नाही आपल्या मॅडमने काय केलंय, पत्नीने काय केलं त्याला ठाऊकच नव्हतं. ज्याने घेतलं असेल तो मरून जाईल. आणि तात्काळ तुम्ही पाहता पुढेच लगेच ती राहेल मरण पावली असं तुम्हाला पाहायला मिळेल, चोरीमुळे. बरं का, शब्द उच्चारले ना, ज्याने चोरला असेल तो मरणार. 8वी आज्ञा ना, चोरी करू नको. चोर, चोरी करणारे. अनन्या सप्पीरा बद्दल पण माहिती आहे तुम्हाला, काय चोरलं आणि मग नंतर लागोपाठ काय झालं त्यांचं, जास्त बोलायला नको. आणि आणखीन एक लाडका शिष्य नेहमी डबीतून पैसे चोरायचा. प्रभूकडे पण एक खजिनदार होता आणि तो फेथफुल नव्हता, एवढा चांगला नव्हता. आणि तो काय करायचा? चोरी करायचा, पैशातून चोरी करायचा. आणि चोरी करता 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 एक दिवशी प्रभूला पण विकून टाकलं. मग शेवट माहिती आहे तुम्हाला, गळफास वगैरे, पोट फुटलं वगैरे, त्याच्या सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहेत. उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत चोरी करणाऱ्यांना शासन झालंय. बायबलमध्ये हा एक चोर मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्या चोरी केल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी एक विशेष आणि चांगली गोष्ट घडली. ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे, दोन बाजूला दोन चोर आहेत. सुरुवातीपासून परमेश्वराची ही कृपा आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन येशू ख्रिस्त आहे. स्वर्गात पण मधोमध सिंहासन आहे, 24 वडील आहेत, 4 प्राणी आहेत, लाखो करोडो दिव्यदूत आहे. मध्यभागी पुनरुत्थित झाल्यानंतर शिष्यांच्या मधोमध प्रकट झाला. मध्ये राहणं ही देवाची ख्याती आहे. त्याला कोपऱ्यात ठेवू नका. ठेवलं होतं बरं का, काना गावच्या लग्नात प्रभूला कोपऱ्यात उभं केलं होतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित? कुणाचं लक्षच नव्हतं ना. बरं झालं द्राक्षरस संपला, सगळ्यांना कळलं हा देवाचा पुत्र आहे. प्रभूला जे साईड करतात ना, बाजूला करतात, प्रभू अशी योजना करतो की प्रभू बरोबर परत एकदा सेंटर प्लेसला येऊन थांबतो. वधस्तंभावर पण प्रभू सेंटर प्लेस मध्ये मुख्य मधल्या जागे दोन बाजूला दोन चोर आहेत. सगळे निंदा करतायत, सगळेच निंदा करतायत. आता तिथं असलेला अधिकारी होता, 23वा अध्याय लूक 23 आणि 35व्या वचनामध्ये. लूक 23:35 मध्ये एक अधिकारी आहे तिथे, आणि तो प्रभूची निंदा करून म्हणतोय, तू देवाचा ख्रिस्त आहेस ना, तू निवडलेला आहेस ना, चल स्वतःला वाचव, ये वधस्तंभावरून खाली. निंदा करतायत, सगळे निंदा करतायत. आता प्रभू ज्या परिस्थितीत आहेत, बाकीचे दोन चोर पण त्याच परिस्थितीमध्ये आहेत. पण तरी सुद्धा एक आणखीन तिथे एक चोर आहे जो म्हणतो, तू खरंच ख्रिस्त असलास तर स्वतःला वाचव, आम्हाला वाचव. काही काही लोक मरतात पण ते म्हणतात ना, पीळ जात नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या व्यक्तीने प्रभूची निंदा केली क्रुसावर असताना सुद्धा. आणि मग तिथे आणखीन एक दुसरा चोर आहे, तो त्या ठिकाणी त्याला धमकावतो, दटावतो. अरे काय बोलतोयस तू? अरे आपण जे करतोय त्याची योग्य शिक्षा आपल्याला मिळाली आहे. जे आम्ही केलेलं आहे, स्तोत्रसंहिता 32:10 मध्ये बायबल सांगते की दुर्जनाला भरपूर दुःख भोगावं लागत असतं, खूप दुःख भोगावं लागतं. दुर्जनाच्या वाट्याला दुःख येतं प्रियांनो, बायबलमध्ये लिहिलंय, आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. पण या ठिकाणी या चोराने सांगितलं आपल्याला योग्य शिक्षा मिळाली, पण तू असं बोलू नकोस. मग तो प्रभूला बोलतो, जी गोष्ट वारंवार प्रभूने शिष्यांना सांगितली, जी शिष्यांना नीट कळत नव्हती, ती गोष्ट या चोराला कळाली. तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर, तेव्हा माझी आठवण कर. या त्याच्या सामर्थ्यवान विधानाबद्दल प्रभू तात्काळ त्याला उत्तर देतो. प्रभूने असं कधीच केलं नाही. आंधळा भरतीमय तिकडे भीक मागतोय, प्रभू मला बरं कर,
हे बघ वरती माय 40 दिवस उपास प्रार्थना कर, वर्षभर चर्चला ये, मग तिथून पुढे मग तुझं असं होईल तसं होईल, त्याच्यानंतर मी बरं करतो. प्रभू कधीच कोणाला काहीच सबब देत नाही. जे प्रभूकडे आले, प्रभूने त्यांच्यासाठी अद्भुत कृत्य केलं. त्याच क्षणी इथं वधस्तंभावर खिळलाय ख्रिस्त, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी बोलत आहे. आणि काय म्हणतोय प्रभू त्याला? तू उद्या परवा नाही, तू आज. आज कालपर्यंत तू काय केलंस त्याबद्दल मी बोलत नाही, पण तुझं आज काय होणार आहे ते मी तुला सांगतो. तू आज मज बरोबर एकटा नाही जाणार, मी पण येणार तुझ्या बरोबर. तू माझ्या बरोबर असणार आहे, मी तुझ्या बरोबर, आपण दोघंही जाणार आहेत. तू आज मज बरोबर सुख लोकात असशील. आजपर्यंत पवित्र शास्त्रामध्ये अनेक चोरांनी चोऱ्या केल्या, त्यांना मृत्यूदंड मिळाला, त्यांचं वाईट झालं, त्यांच्या जीवनामध्ये कुठली चांगली गोष्ट घडू शकली नाही. पण एक असा चोर बायबलमध्ये पाहायला मिळतो, खरा चोर होता, खरा चोर होता. शेवटचा हात सगळ्यात मोठा मारला. आजपर्यंत सोनं नाणं काय त्याने घेतलं असेल ते घेतलं असेल, पण आज स्वर्गीय राज्याची चावी त्याला मिळाली, स्वर्गात जाण्याचा अधिकार त्याला मिळाला, त्याला सगळ्यात मोठी संपत्ती आणि धन त्याला आज प्राप्त झालं, त्याला आज ख्रिस्त मिळाला. प्रियांनो, प्रभू त्याला अभिवचन देऊन सांगतोय की तू आज मज बरोबर सुख लोकात असशील. सुखलोक, पॅराडाईज शब्द इंग्लिश मध्ये. पॅराडाईज, पॅराडाईज शब्दाचा अर्थ आहे की गार्डन किंवा बाग, त्याला पॅराडाईज म्हणतात. पॅराडाईज म्हणजे गार्डन किंवा बाग. तू सुखलोकात असशील म्हणजे एका बगीच्यामध्ये मी तुला घेऊन जाणार आहे, हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. पहा काय तुम्हाला पटकन लक्षात राहील मी जे बोलतो ते. उत्पत्ती आणि प्रकटीकरण, पहिलं पुस्तक शेवटचं पुस्तक. उत्पत्तीच्या 2 अध्यायाच्या 7व्या वचनापासून, उत्पत्ती 2:7 पासून पुढे एदेन बागेबद्दल लिहिलंय. माणसाला निर्माण केलं 7व्या वचनात, आणि लगेच सगळे एदेन बागेबद्दल पुढे लिहिलेलं आहे. आणि प्रकटीकरण 2:7 मध्ये देवाने अभिवचन दिलंय, जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेतील जीवनाचे फळ मी खावयास देईन. त्या बागेतलं फळ माणसाला नाही मिळालं जीवनाचं. घरघर फिरणारी तलवार तुम्हाला ठाऊक आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, असं एक ठिकाण ज्या ठिकाणातून देवाने घालवून दिलं होतं, त्या ठिकाणात परमेश्वराची इच्छा आहे की परत आम्ही यावं. पवित्रतेतून आम्ही बाहेर गेलो होतो, परत एकदा पवित्रतेत आम्हाला यायचंय. देवापासून आम्ही दूर गेलो होतो, पण परत एकदा आम्हाला वधस्तंभाकडे धाव घ्यायची, प्रभू जवळ यायचंय, जेणेकरून आमचे आणि देवाचे संबंध परत पहिल्यासारखे होतील. तुमची पातक कितीही मोठी असू द्यात, पण प्रभू क्षमा करायला तयार आहे. या चोराला प्रभूने अभिवचन दिलेलं आहे की तू आज मज बरोबर सुख लोकात असशील. दोन्ही चोरांचे काही वेळानंतर तुम्ही पाहाल की पुढील वचनामध्ये दोन्ही चोरांचे पाय मोडण्यात आले. येशूचे पाय नाही मोडले. बायबलमध्ये अशी कुठली गोष्ट सहज नसते, नाही का? असं झालं सहज झालं नाही. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही अर्थ दडलेला आहे, त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. या 2 चोरांचे पाय मोडले, पण प्रभूचे पाय नाही मोडले. त्यांनी चेक केलं, मेलेत का? शब्दात सुरू होत होता. दोघांचे पाय मोडले. कुणीतरी म्हणाले, अरे मरण पावलाय, कसं चेक करायचं? भाला भोसकला, कळालं हा मरण पावलाय. हालचाल नाही, हा मरण पावलाय. पण प्रभूचे पाय मोडले नाहीत. बायबलमध्ये स्पष्ट रीतीने बायबल सांगतं, स्तोत्र 34 आणि 20 वचन, त्याची सर्व हाडे तो सांभाळतो. सर्व हाडे म्हणजे 206च्या 206. सगळी हाडं देव सांभाळतो. त्याच्या लोकांची सर्व हाडे तो सांभाळतो. त्यातले एकही मोडत नाही. सगळी हाडं सांभाळतो. एक रिझन, हे वचन प्रभूसाठी लागू आहे. एकही हाड मोडू दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट की तो वलांडणाचा कोकरा आहे. येशू ख्रिस्त आता वधस्तंभावर जातोय, तो वलांडणाचा कोकरा आहे. म्हणून निर्गम 12वा अध्याय 46 वचन सांगतं, वलांडणाच्या कोकऱ्याचं हाड मोडता कामा नये. पहा,
बायबल मधील ही वचनं जिवंत आहेत, सजीव आहेत, सक्रिय आहेत प्रियांनो. आणि या वचनांवर आम्ही विश्वास ठेवल्यानंतर ही वचनं आमच्या जीवनासाठी सुद्धा कार्य करायला सुरुवात करतात. फक्त बायबल मध्ये लिहिलीत, चोरासाठी होती, येशूने बोलली, बस संपलं नाही. तुम्हाला आणि मला देखील प्रभू तारण देण्यासाठी आज तयार आहे. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लोकांचा जीवनक्रम अतिशय आशीर्वादित व्हावा. आमच्याकडे पास्टर आहेत, माझ्यावर सेवेत आहेत, पास्टर विजू जाधव. एक दिवशी अचानक फोन आला, पास्टर मम्मी पडलीये, गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर आहे, पटकन या लवकर प्लीज. तुम्ही कुठे आहेत आता? मी म्हटलं मी आहे, घरीच आहे. आलो मी धावत पळत पटकन त्यांच्या घरी गेलो. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही पण घरी पोहोचतो. आणि ते हॉस्पिटलला जाऊन एक्सरे वगैरे घेऊन घरी आले. आणि एक्सरे घेऊन आले, डॉक्टरांनी सांगितलं फ्रॅक्चर आहे गुडघ्यामध्ये. मी तोपर्यंत घरी त्यांच्या पोहोचलो, भेट झाली. आणि मग त्यांनी दाखवलं मला की हा एक्सरे पहा. एक्सरे मी पाहिलं, त्याच्यामध्ये फ्रॅक्चर दिसत होतं स्पष्ट. त्यांनी मला विचारलं काय करायचं. हेच वचन स्तोत्र 34 आणि 20 वचन तिथं वाचून दाखवलं. त्यांना सांगितलं एकीकडे हा रिपोर्ट आहे आणि एकीकडे एक्सरेचा रिपोर्ट आहे. तुम्ही ऐकताय का चर्च? एकीकडे हा रिपोर्ट आहे देवाचा आणि एकीकडे एक्सरेचा रिपोर्ट आहे. कशावर तुम्ही विश्वास ठेवता? कशावर तुम्ही विश्वास ठेवता? त्यांनी सांगितलं वचनावर. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दिवशी त्या परिवाराने निर्णय घेतला की आम्ही ऑपरेशन करणार नाही. त्यांनी विश्वास ठेवला की जो ही डॉक्टरचा शब्द आहे तो येशूच्या नावात आम्ही रद्द करतो. देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या आईला देवाने पूर्ण बरं केलं. ऑपरेशनची वेळ आली नाही. बिना ऑपरेशनचं ते हाड देवाने बरं केलं. सांगण्याचं तात्पर्य काय? कोरोना माझ्या देवापेक्षा, तुमच्या देवापेक्षा मोठा नाही. ते युद्ध क्रूसावर संपलंय प्रियांनो. ते युद्ध वधस्तंभावरती संपलेलं आहे. त्या ठिकाणी आणखीन एक गुन्हेगार आहे. हे दोन चोर तर आहेत, एकाने निंदा केली, दुसऱ्याला स्वर्गीय राज्य मिळते हे पाहतो. आदल्या रात्री आणखीन एक चोर त्या ठिकाणी, चोर किंवा एक गुन्हेगार म्हणू शकतो आपण त्याला, दंगा करणारा, खून करणारा, असा एक बंडखोर माणूस ज्याला म्हटलेलं आहे बायबलमध्ये, बरब्बा. बरब्बा बंदीगृहामध्ये होता आणि त्याला 100% माहित होतं की मी एवढं काय केलेलं आहे की आता मला मरणं अगत्याचं आहे. त्याला माहित होतं मी केलेल्या सर्व वाईट गोष्टींबद्दल मला शिक्षा मिळणार आणि मला आता मरायचंय हे त्याला ठाऊक होतं. त्याला बाहेर आणण्यात आलं. त्याला वाटलं आता जातोय मी क्रूसावरती. पण बाहेरचे लोक ओरडताना त्याने ऐकलं, बरब्बाला सोडून द्या. तो म्हणतो काय मी ऐकतो ते खरंय का? हे लोक मला सोडून द्या म्हणतात. का सोडून द्या मला? मी पाप केलंय, मी गुन्हे केलेत, मला का सोडून द्या? त्याच्या जागी बदलीचं मरण ख्रिस्ताने स्वीकारलं होतं. लूक 23:18, मार्क 15 अध्याय 6 ते 15 वचनं, मत्ती 27 अध्याय 15 ते 21 वचनं. बराब्बाची सगळी ख्याती त्या ठिकाणी लिहिलेली. अतिशय कुप्रसिद्ध तो होता. त्याला त्या दिवशी सुटका मिळाली प्रियांनो. चोर, लुटारू, पापी सगळ्यांना नवीन आशा येशूने दिलेली आहे. आणि म्हणूनच या शेवटच्या काळामध्ये खूप मोठं संजीवन आणि परिवर्तन आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. कोरोनाच्या संकटात लोकांना कळालं, ज्यावेळेस सख्खे जवळचे कामी नाही आले, ज्यावेळेस लोकांना कळालं की या परिस्थितीमध्ये आम्हाला कुणी मदत करू शकलं नाही, पण त्या परिस्थितीत देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या. म्हणून आज आपण इथं सगळे बसलेलो आहोत. जिवंत देवाची जिवंत साक्ष त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात केली आहे. देवाच्या संत गणांनो, येशूने त्या चोराला म्हटलं, तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. यशा 53:12 मध्ये सांगितल्याप्रमाणे अपराधांमध्ये त्याने स्वतःला गणू दिलं आणि त्याने सर्वांचे अपराध काढून टाकले, सर्वांना शुद्ध केलं आणि या
चोराला स्वर्गीय राज्याची एक नवीन आशा मिळाली आणि मग किती मोठा आनंद, किती मोठा आशीर्वाद त्याला प्राप्त झाला. आणि म्हणून हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करता किंवा लोकांनी प्रभूकडे वळावं यासाठी तुम्ही परिश्रम करीत असता, शेवटपर्यंत आपण हिंमत हारता कामा नये. शेवटपर्यंत सातत्याने आपण लोकांना प्रभूच्या प्रीतीविषयी सांगत राहिलं पाहिजे. शेवटच्या क्षणी सुद्धा या चोराचा उद्धार झाला आणि म्हणून आपणही नितांत श्रद्धेने परमेश्वरावर विश्वास ठेवून अनेकांच्या तारणासाठी प्रभूचा संदेश पोहोचवणं गरजेचं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू. बालपणी जेव्हा मी चर्चला जायचो ना, सगळ्यात कंटाळवाना दिवस कुठला असेल तर हा दिवस. कारण 3 तास वचन चालायचो, फार कंटाळा यायचा, कधी संपतंय असं वाटायचं. परंतु जसजसं वचन कळू लागलं असं वाटायचं की आणखीन वेळ चाललं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर नक्की आपण सगळे जागे आहात आणि देवाचं वचन ऐकत आहात हा माझा विश्वास आहे. देवाची स्तुती असो. गुलगुथा टेकडीवरती त्या कवटीच्या जागेवरती 4 लोक जखमी आहेत. कवटीच्या ठिकाणी 4 लोक जखमी झालेले आहेत आणि अत्यंत वेदनांनी त्रस्त झाले आहेत. ख्रिस्त डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उभा रक्ताने न्हाला आहे. शरीरावर अशी जागाच राहिली नाही जिथं जखम होणं बाकी आहे. नांगराने जमीन नांगरावी अशी त्याची पाठ नांगरून निघाली आहे. हातापायात खिळे ठोकलेत, चेहरा विद्रूप झालाय, सगळं शरीर रक्ताने भरलेले, डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, जखमांनी पूर्ण तो भरलाय. 2 चोर आहेत 2 बाजूला, त्यांना सुद्धा वधस्तंभावर खेळलंय. त्यांच्या देखील हातापायातून रक्त चाललंय, विवळ झालेत. आजपर्यंत या 3 लोकांच्या जखमांकडे आम्ही लक्ष दिलं, पण अजून एक तिथं व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला सुद्धा जखमा झाल्यात. त्या जखमांचं काय? 3रा शब्द, येशूने आपली आई मरिया हिच्याकडे पाहून म्हटलं, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि आपला लाडका शिष्य योहान याच्याकडे पाहून म्हटलं, शिष्या पहा ही तुझी आई. वधस्तंभावर खेळलेला असताना सुद्धा तो बेजबाबदारपणे वागत नाही. गर्दीत आम्हाला थोडा कोणाचा धक्का लागला तरी आमचा आवाज वेगळ्या पट्टीत जातो. थोड्याशा संकटांमध्ये आमचं बोलणं बदलतं. थोडीशी संकट आली, थोड्याशा अडचणी आल्या, कुणीतरी आमच्याशी तिरसट सारखं थोडंसं बोललं तरी आमच्या शब्दाचा ओघ बदलतो, आमच्या बोलण्याची रीत बदलते, आमचं वागणं बोलणं बदलतं, आमची चाल बदलते, आमचा स्वभाव बदलतो. एक जण थोड्याच्या क्षणासाठी काहीतरी आमच्याशी चुकीचं वागला रे वागला की तात्काळ आमचं बोलणं बदलतं. एकदा एक प्रभूचा सेवक नदी किनारी आंघोळ करत होता आणि त्याच्याबरोबर आणखीन एक सेवक बाजूला बसलेला होता. आणि हा सेवक आंघोळ करत असताना त्याचा हात नदीच्या किनारी त्याने ठेवलेला होता आणि झाडावरून एक मुंगी पडली त्या सेवकाच्या हातावरती आणि मुंगी चावली त्याला. या सेवकाने झाडाचं एक पान उचललं आणि हळूच ती मुंगी त्या पानावर घेऊन लांब सोडली. पाहणाऱ्याने म्हटलं, अहो तुम्ही काय करताय, ते मुंगीला टाकायचं ना चिरडून, तुम्हाला चावली हाताला. सेवकाने म्हटलं, त्या मुंगीचा स्वभाव चावण्याचा आहे, माझा स्वभाव क्षमा करण्याचा आहे. कुणी आमच्याशी कसंही वागो, पण जो ख्रिस्ताचा स्वभाव आम्हाला मिळालाय तो आम्ही कदापि सोडता कामा नये. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ख्रिस्त आपल्या स्वभावाशी, आपल्या देवाशी अगदी जडून राहिलेला आहे. बेजबाबदारपणे वागत नाही, 5वी आज्ञा पूर्ण करतोय. आपल्या आई बापाचा मान राख. आई तिथं आहे आणि त्या आईची जबाबदारी, वृद्ध आई कुठं जाणार, त्या आईची जबाबदारी आपल्या लाडक्या शिष्यावर दिली.
असा शिष्य जो पळकुट्यांसारखा पळून गेला नाही, पैशासाठी विकून गेला नाही, नाकारलं नाही, हृदयाला टेकलेला लाडका शिष्य, त्याच्यावर जबाबदारी दिली. मरिया, ही मरिया जिने साक्षात गॅब्रियल दूताला समक्ष पाहिलं होतं. साधी गोष्ट समजू नका, कारण की 400 वर्ष देव स्तब्ध होता, देव कोणाशी बोलत नव्हता. ज्या काळात देव कोणाशी बोलत नव्हता त्या काळात मात्र मरियेशी देव बोलला. असं झालं पाहिजे प्रियांनो. देवाचं वचन ज्यावेळी दुर्मिळ असतं, लोकांना देव आवडत नाही, देवाबद्दल लोक बोलत नाहीत, लोकांना प्रार्थनेला जायला आवडत नाही, चर्चकडे मंदिराकडे ज्यावेळेस लोकांची पावलं वळत नाहीत ना, त्यावेळेस आमची पावलं इथं वळली पाहिजेत. त्यावेळेस आम्ही देवाकडे आलं पाहिजे. त्यावेळेस आम्ही, जेव्हा सगळी परिस्थिती नकारात्मक आहे, त्यावेळेस आम्ही सकारात्मक वागलं पाहिजे. काय परिस्थिती आहे? कुमारी आहे, लग्न जमलंय, वागदत्त आहे म्हणजे साखरपुडा झालाय. या परिस्थितीमध्ये देवदूत तिला दर्शन देतो, सांगतो, कृपा पावलेले स्त्री, तुला आता पुत्र होणार आहे. अरे, कुमारी आहे मी, कसं शक्य आहे? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि होईल. आणि मग त्या कुमारीने, त्या मरियेने लूक 1:38 मध्ये दिव्यदूताला उत्तर दिलं, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो, जे तुम्ही बोलतायत ते मला हो. काडीचाही विचार केला नाही. मरियेने हा विचार केला नाही, मी प्रेग्नेंट आहे, माझ्या पोटात बाळ आहे, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कळालं तर काय होईल, माझ्या मम्मी डॅडीला कळालं तर काय होईल, माझ्या मैत्रिणींना कळालं तर काय होईल, माझ्या मंडळीतल्या लोकांना कळालं तर काय होईल, यहुद्यांना कळालं तर काय होईल, मला कोणी दगडमार करतील का, मला समाजातून बहिष्कृत करतील का, मला टाकून देतील का, माझा जीव घेतील का. जग काहीही म्हणो, पण देव काय म्हणतो ना ते जास्त महत्वाचं तिला वाटतं. आणि म्हणून तिला धन्य म्हटलेलं आहे. देवाच्या प्रिय संत गणांनो, मरियेने त्या दिवशी होकार दिला, हे तिने खूप मोठं आणि चांगलं काम केलं. आणि मग पुढे आपण पाहतो की त्या येशू बद्दलच्या ज्या घटना आहेत, एकदम शॉर्ट मध्ये मी आपल्याला सांगणार आहे. येशू बद्दलच्या ज्या घटना आहेत, गॅब्रिएल दूताचा संदेश मिळाला, त्यानंतर लोक म्हणायचे, स्त्रिया म्हणायच्या, सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. आपल्याला वचन ठाऊक आहेत. 12 वर्षाचा येशू असताना एकदा येशू हरवला होता. मरियेला योसेफाला वाटलं असेल मित्रमंडळीत, नातेवाईकात कुठेतरी असेल, चाललेत. भरपूर पुढे गेल्यानंतर कळालं नाही येतो. परत माघारी आले, शोधाशोध झाली. कुठं सापडला माहितीये का? मंदिराकडं आमची पावलं वळू द्या. कुणी आमेन म्हणावं या गोष्टीला. तर येशू हरवला, येशू सापडला. बायबलच्या अभ्यासकांबरोबर चर्चा करत होता आणि त्याच्या बोलण्याने थक्क झाले होते. त्यांना माहित नव्हतं, जे बायबलचे अभ्यासक आहेत त्यांना माहित नव्हतं, बायबल लिहिणारा आपल्या समोर उभा आहे, बायबलचा ऑथर आमच्या समोर उभा आहे. आमच्यापेक्षा जास्त त्याला माहिती आहे, कारण तो लेखक आहे. 40 जणांचे हात असतील, पण लिहून घेणारा मात्र देवच आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिण्यात आलं बायबल. मरियेने सांगितलं 2 अध्यायात योहानाच्या, याचे ऐका. आजही लोक नाही ऐकत हो, तरी मरियेकडेच जातात. हे पण चुकीचं आहे. आजही आईकडे जातात. आई म्हणते मुलाचं ऐका, मुलगा काय सांगतो ऐका, तो जे सांगेल ते करा. पण आजही लोक परत मरियेकडे जाऊन विचारतात, आई मी काय करू, पित्याकडे मध्यस्थी कर, आई प्लीज. आई म्हणते अरे मी नाही रे बाबा, माझ्या मुलाकडे जा. काना गावात ज्याने द्राक्षरस केला, जर मरियेकडे ते सामर्थ्य असतं तर तिने स्वतःच केलं असतं. कलेक्टर तुमचा मित्र आहे, कलेक्टरची तुम्हाला कागदपत्रांवरती सही हवी आहे आणि तुम्ही कलेक्टरच्या घरी जाऊन पोहोचला आहात. कलेक्टर घरी नाहीयेत आणि आई आहे, चालेल का हो सही? आईची चालेल ना? कलेक्टरची आई आहे, कलेक्टर पेक्षा मोठी आहे, कलेक्टरची आई आहे, चालेल का? नाही. मग प्रार्थना आईकडे कशाला करता? आई सांगतेय मुलाकडे जा. येशूच्या नावात तारण आहे प्रियांनो. या नावाखेरीज कशातच तारण नाहीये. प्रभूकडे आल्याशिवाय तारण नाहीये.
मरियेने स्वतः पाहिलंय, सगळं स्वतः पाहिलं, अनुभवलं, जाणलं, सगळ्या गोष्टींचं मनन करायची ती. मत्तय 12 अध्याय 50व्या वचनामध्ये खूप गर्दी होती. येशू सांगत होता, वचनांमधून बोलत होता लोकांशी. आले आई, भाऊ, बहीण, परिवार. तुमची आई आली, तुमचे भाऊ. कुठलीच गोष्ट देवाचं वचन थांबवता कामा नये. कोण माझी आई, कोण माझा भाऊ? हे माझ्या आई आणि सगळे भाऊ आहेत. जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझ्या आई आणि भाऊ आहेत. यामुळे ख्रिस्ताने स्वतःच्या परिवाराला मोठं केलं. प्रियांनो, ख्रिस्त म्हटलं असं की तीच माझी आई आहे, तोच माझा भाऊ आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही लिमिटेड राहता त्यावेळेस तुमची वाढ होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ही मंडळी म्हणजे माझा परिवार आहे, जे वयस्कर आहेत ते मला वडिलांसमान, वृद्ध आहेत त्या माझ्या माता समान आहेत, हे माझे भाऊ आहेत, बहीण आहेत, लेकर आहेत, परिवार आहे. हा ज्यावेळेस मंडळी, ज्यावेळेस एक परिवार होतो, त्या मंडळीची वाढ कुणीच थांबवू शकत नाही, कुणीच थांबवू शकत नाही. ख्रिस्ताने जे केलं तेच आपल्याला करायचं. येशूचं रक्त, फक्त येशूचं रक्त पवित्र आहे. प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये पापाचा कलंक आहे, प्रत्येक माणसाच्या. येशूच्या रक्ताखेरीज कुठल्या जनावराचं नाही, कुणाचंच नाही, माणसाचं नाही, सगळ्यात पवित्र रक्त फक्त येशूचं आहे. बाकी सगळे कलंकित आहेत, पापी रक्त आहे ते. कुणीतरी मला प्रश्न विचारला की ख्रिस्त मरियेच्या पोटात होता, मग ते पोटात असल्यानंतर आई बरोबर कनेक्शन असतं, मग ते आईचं रक्त येशूच्या शरीरात गेलं असेल ना पास्टर? ऐका, देवाने किती सुंदर गोष्टी केल्यात. एक पोटामध्ये एक दोरी असते, जन्मल्यानंतर पहिलं उद्घाटन करावं लागतं. घराचं कसं करता तुम्ही? डॉक्टर पहिलं उद्घाटन करतो. काय म्हणतात त्याला? अम्बिलिकल कॉर्ड. मराठी शब्द काय त्याला? नाळ. नाळ धारण करून आला म्हणून आपण नाताळ साजरा करतो. तो नाताळ आहे प्रियांनो. नाळ ही अम्बिलिकल कॉर्ड जी आहे, ही जी नाळ आहे ती आई बरोबर जुडलेली असते. बाळाला पोटात 5 स्टार हॉटेल नसतं, अंधार असतो. काय असतो पोटात? काय असतो? लाईट वगैरे काय नाही. पण बाळ म्हणत नाही मम्मी खूप अंधार आहे, मला भीती वाटते. त्या बाळाला कसलीच भीती वाटत नाही, त्याला विश्वास आहे माझी आई माझ्या बरोबर आहे. ती आई त्या अम्बिलिकल कॉर्ड, त्या नाळ मधून बाळाचं पोषण करत असते. या नाळेमध्ये 2 आर्टरीज आणि एक वेन असते. फक्त अन्न पुरवठा बाळाला होतो, पण कुठल्याही प्रकारचं ब्लड ट्रान्सफ्युजन होत नाही. आईकडून बाळाला ब्लड जात येत नाही. याच्यामुळेच बाळाचा आणि आईचा रक्तगट वेगवेगळा असतो. आलं लक्षात? सेम पण असू शकतो, वेगळा पण असू शकतो. याच धर्तीवरती मी आपल्याला सांगत आहे, मरियेचं रक्त ख्रिस्ताच्या शरीरामध्ये गेलं नव्हतं. ऐकताय का तुम्ही? पापाचा बिलकुल त्याला लवलाश नव्हता. तो पवित्र आहे, तो देवाचा पुत्र आहे. आणि या ठिकाणी मरिया त्याची आई त्या वधस्तंभाजवळ आहे. ज्या वेळेस ती येशू बाळाला, म्हणजे 8 दिवसाचं बाळ घेऊन मंदिरात गेली होती. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस पहिलं मंदिर कोणी बांधलं? पहिलं मंदिर कोणी बांधलं? सॉलोमन. शलमोन राजाने पहिलं मंदिर बांधलं. ज्यावेळेस ते मंदिर बांधलं ना आणि समर्पण केलं, अख्ख्या मंदिरात देवाची लख उपस्थिती उतरली होती. नबुकदनेसरने काय केलं तुम्हाला सांगायला नको नाव्याने? पाडून टाकलं मंदिर. परत दुसरं मंदिर बांधलं. दुसरं मंदिर बांधल्यावर लोक वाट बघत होते, कधी येतोय देव, कधी येतोय देव. उपस्थिती आली नाही. दुसऱ्या मंदिरात उपस्थिती आली नाही. कुठं स्क्रिप्चर नाहीये. दुसऱ्या मंदिरात लोक वाट पाहत होते, पण देवाची उपस्थिती जशी शलमोनाच्या मंदिरात आली होती ती उपस्थिती आली नाही. पण ज्या दिवशी मरिया आणि योसेफ येशू बाळाला घेऊन त्या मंदिरात गेले, त्या दिवशी ती उपस्थिती मंदिरात आली होती. कारण साक्षात देवाचा पुत्र त्या मंदिरात आला होता. देवाच्या योजना मानवी बुद्धीला अगम्य आहेत, आपल्या डोक्याच्या पलीकडे आहेत, आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. असं मरियेचं मी तुम्हाला वर्णन सांगतो. तिचे काय काय अनुभव आहेत आणि ती त्या क्रुसाजवळ आहे. या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. तिला माहित आहे हा कोण आहे. आणि त्यावेळेस लूक 2 अध्याय 25 पासून पुढील वचनामध्ये बायबल सांगतं,
तिच्याबद्दल शिमोनाने भविष्यवाणी केली होती. तिला सांगितलं होतं सगळं ठीक आहे, पण तुझ्या हृदयातून तलवार भोसकून जाईल, तो हा दिवस आहे. तिच्या हृदयातून तलवार भोसकून गेलेली आहे. जो ख्रिस्त तिने पाहिला, अलौकिक रीतीने तिच्या उदरात आला होता, ज्याने पाण्याचा द्राक्षरस केला, ज्याने चिन्ह चमत्कार केले, प्रत्येक क्षण तिने पाहिला होता, तो ख्रिस्त आज क्रूसावर टांगलेला तिला पाहत असताना तिच्या हृदयातून तलवार भोसकून गेलेली आहे. ती सुद्धा तितकी जखमी त्या वधस्तंभाजवळ आहे, तितकीच जखमी आहे. ती सुद्धा वेदनांनी त्रस्त झालेली आहे. दुःख, वेदना, त्रास, या सगळ्या गोष्टींचा अनुभव ती आई घेत आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, जे आता ऑनलाईन किंवा इथं बसल्यांपैकी जे आपण वचन ऐकत आहात, ख्रिस्ताकडून काय शिकणार? म्हातारपणी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचे रस्ते दाखवू नका. ज्या आईने, ज्या बापाने तुम्हाला लहानसं मोठं केलं, ज्यांनी तुमच्यावरती प्रीती केली, ज्यांनी तुम्हाला येशू दाखवला, हे जग दाखवलं, सत्य कळवलं, त्या आई बापावर खरं प्रेम करा आणि त्यांचा मान राखा. आपला जीव जात आहे तरी पण त्या आईची काळजी प्रभूला आहे, त्या आईची काळजी प्रभूला आहे. आपल्या माता पित्यांचा सन्मान करा. मी तुम्हाला कैक उदाहरणं सांगू शकतो. ज्या लोकांनी आई बापाचा सन्मान केला नाही, त्यांच्या जीवनात त्यांना मोठी हार पाहावी लागली, नाही त्यांचं जीवन चांगलं राहू शकलं. पण ज्यांनी आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवला, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. बालपणी मी माझ्या आईच्या विरुद्ध खूप बोलायचो, वाटेल तसं बोलायचो. आता ऐकत असेल, उलट उत्तर देणं, हे सगळं काम करणं. चर्चला जेव्हा जायचो ना मी, म्हणजे गंमत म्हणून सांगतो, दानपात्रासाठी पैसे घ्यायचे, बाहेर एक दुकान असायचं, त्या दुकानातून चॉकलेट घ्यायचं, चॉकलेट खायचं तिथंच आणि रॅपर घेऊन जायचं दानपात्रात टाकायला. एवढा मी महान माणूस होतो. माझ्याकडे ती काही साक्ष नाही. बालपणापासून मी ख्रिस्ती परिवारात वाढलो, ती साक्ष नाही. म्हणजे चोर होतो, लुटार होतो, असा होतो, तसा होतो आणि मग देवाकडे आलो, असं काही नाही. ख्रिस्ती परिवारातच जन्माला आलो. सगळं जग करण्याआधी 15व्या वर्षीच येशूचा स्वीकार केला. खूप मोठ्या साक्षीने देवाने त्याच्याकडे वळून घेतला. आई वडील खूप चांगले मिळाले, पत्नी खूप चांगली मिळाली. मला एकच बायको आहे, 2 मुली आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चांगले लोक मला मिळाले, देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना, त्या आईला जोपर्यंत मी असं रागाने द्वेषाने बोलत होतो किंवा तिचा अपमान करत होतो ना, न कळत बालपणामध्ये, तोपर्यंत मला असं कधीच जाणवलं नाही की देव मला आशीर्वादित करतोय. पण जेव्हापासून मी त्यांचा रिस्पेक्ट करायला लागलो, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी बदलल्या. आई वडिलांचा सन्मान करा. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई वडिलांपेक्षा मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून जी मरियेची या ठिकाणी स्थिती आहे प्रियांनो, ती फार दयनीय स्थिती. योहान, 5,000 भोजन दिलं प्रभूने. 5,000च्या गर्दीमध्ये सर्व प्रकारची लोक आहेत. 70 जणांना येशूने कामगिरीवर पाठवलं. 70 प्रकारची लोक आहेत. 12 शिष्यांना सेवेकरिता निवडून घेतलं. 12 प्रकारची लोक आहेत. 3 शिष्य फार जवळचे होते. 3 वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. पण एकच असा होता त्या तिघांपैकी जो प्रभूच्या हृदयाला टेकलेला होता, तो म्हणजे योहान. कुठल्या गर्दीत आम्ही उभे आहोत? 5,000च्या, 70 जणांच्या, 12 जणांच्या, 3 जणांच्या, की एक असे आहोत जे प्रभूच्या हृदयाला टेकलेले आहोत. हा प्रभूच्या हृदयाला टेकलेला शिष्य आहे योहान. आणि तो आता वधस्तंभाजवळ आहे आणि त्याने मोठी जबाबदारी स्वीकारली. आणि मग तिथून वधस्तंभानंतर खरंच त्याने मरियेला आपल्या बरोबर नेलं. काही लोकांना जबाबदारी घ्यायला आवडते पण पूर्ण करायला आवडत नाही. म्हणतील मी वेळेवर इतक्या वाजता येईल, सांगतील मी असं असं करेल. काही लोकांना बोलायला फार आवडतं, कृती करायला काही लोकांना आवडत नाही. योहानाने जबाबदारी स्वीकारली सुद्धा आणि जबाबदारी पूर्ण केली सुद्धा. आणि म्हणूनच या योहानाला
या जगातील गोष्टींचा शेवट कसा असणार या अलौकिक गोष्टी प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रकट झालेल्या आहेत, देवाने प्रकट केल्या आहेत। वधस्तंभावरती खेळलेला असताना आपल्या आईला तो बाई म्हणून असं तुच्छ लेखत नाही। काही लोकांना असं वाटतं की बाई म्हणजे लेडी म्हणजे, पण त्या कल्चरमध्ये तुम्ही जर भारत सोडून बाहेर गेलात तर लोकांना असं आवडत नाही। पास्टर विकास आले ते डायरेक्ट म्हणतील, विकास कम अँड सीट, बसा इथं। जिथं आम्ही जातो तिथं लोकांना बरं वाटतं नावाने बोलवायला। कल्चर डिफरन्स आहे। बाई म्हणणं म्हणजे असं तिरस्कार करणं नव्हे, आदरानेच बोलतो तो, बाई पहा तुझा पुत्र आणि पुत्रा पहा तुझी आई। ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपली जबाबदारी, पारिवारिक जबाबदारी पूर्ण केलेली आहे। ती मग त्याला पहिले पत्र 3 अध्यायात लिहिल्याप्रमाणे, ज्याला कुटुंबाची देखरेख करता येत नाही तो मंडळीच्या कामाचाच नाही। प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाची सेवा करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या परिवाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल की मी फक्त 4 लोकांमध्ये पुढे उभा राहणार आणि तुमच्या स्वतःच्या परिवाराकडे जर तुम्ही दुर्लक्ष करीत असाल तर असा काम करी देवाच्या उपयोगाचं नाही। मी बोलत नाही, घरी जाऊन वाचा ती मग त्याला पहिले पत्र 3 अध्याय। येशूने परिवाराची काळजी घेतली, आपल्या आईची जबाबदारी घेतलेली आहे आणि जबाबदारी स्वीकारणारे व्हा, बेजबाबदार असं वागू नका। जिथं जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जबाबदारपूर्वक, पूर्ण लक्षपूर्वक जबाबदारी आम्ही पूर्ण केली पाहिजे। आज मरियेच्या जीवनातून आम्ही काय शिकलो? आम्ही हे शिकलो, जगातली कोणतीही स्त्री ज्यावेळेस जबाबदारी घ्यायला तयार झाली नसती, परत बोलतो, काही शब्द थोडे जड असतात, लगेच लक्षात येत नाही, ऐका। जगात खूप स्त्रिया होत्या त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी, ज्या कार्याची जबाबदारी घेण्यासाठी कुठलीच स्त्री जबाबदारी घ्यायला तयार झाली नसती, त्या काळात मरियेने जबाबदारी घेतली। ज्या काळात तिची जबाबदारी कुणावर तरी टाकणं गरजेचं होतं त्यावेळेस तिची जबाबदारी योहानाने स्वीकारली। तुम्ही देवाच्या घराची काळजी घ्या, देव तुमच्या घराची काळजी घेईल। तुम्ही देवाच्या कार्यासाठी उभे राहा, तुमचं कुठलंही कार्य व्यर्थ जाणार नाही। तुम्ही प्रभूच्या नावासाठी उभे राहा, प्रभूला होकार द्या, जग काय म्हणते ते विसरून जा, देव तुम्हाला उत्तर दिल्याखेरीज राहणार नाही। आणि इतके प्रभूच्या जवळ या, इतके जवळ या, इतके जवळ या। आपल्याला स्वतःला एकट्याला माहित असतं आपण प्रभूच्या किती जवळ आहोत। एकतर ऍक्टिंग असते नाही तर अनॉइंटिंग असतो। वारंवार मी सांगत असतो लोकांना, एकतर ऍक्टिंग असते नाही तर अनॉइंटिंग असतो। इतकं जवळ या प्रभूच्या, इतकं जवळ या, इतकं जवळ या की आपला कान त्याच्या हृदयाला लागला पाहिजे। इतकं त्या प्रभूच्या जवळ या, जेणेकरून त्याच्या हृदयातल्या गोष्टी आम्हाला कळतील आणि त्याचं मन काय सांगतंय ते आम्हाला कळेल। आज आम्ही 3ऱ्या शब्दातून हे शिकलो की आमच्या परिवाराची जबाबदारी आम्हाला फार नेटाने लक्ष देऊन पूर्ण करायची। एक प्रार्थना करूया। प्रेमळ देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो। जे 3 शब्द आम्ही पाहिले आहेत आतापर्यंत, त्या 3ही शब्दातून आमच्याशी तू बोलला आहेस। क्षमा आम्हाला दिलीस, तुझे उपकार मानतो। कुठल्याही परिस्थितीतला व्यक्ती असो प्रभू, त्याला तू क्षमा करतोस, त्याचं जीवन सुरक्षित करतोस, याची हमी तू आम्हाला दिलीस, धन्यवाद देतो। परिवारातली जबाबदारी आम्ही नेटाने पूर्ण करावी यासाठी प्रभू तू आम्हाला उत्स्फूर्त केलंस, म्हणून तुझे आभार मानतो। आज परिवारातील प्रत्येकाच्या परिवारातील चढ उतार तू काढून टाक आणि परिवारात आज तू ऐक्य निर्माण कर। ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पित्या उत्तर दे, आमेन। मार्क 15 अध्याय 13 ते 36 वचनामध्ये या 4थ्या शब्दाविषयी, 4थ्या उद्गाराविषयी वचनं, सुंदरशी वचनं या ठिकाणी दिलेली आहेत। स्तोत्र 22 अध्याय जो आपण सुरुवातीला वाचला होता त्याच्या पहिल्याच वचनात सांगितलेलं आहे, म्हणजे एक भविष्यवाणी जुन्या करारात
केलेली आपल्याला पाहायला मिळते. जुना करार आणि नवीन करार ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियसली वाचता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की या संपूर्ण जुन्या करारामध्ये नवीन करार दडलेला आहे. ख्रिस्ताचं बलिदान, पुनरुत्थान आणि खूप गहन आणि गूढ गोष्टी गुप्त रीतीने जुन्या करारात ठेवलेल्या आहेत. जसं तुम्ही स्वयंपाक बनवताना नारळ घेता आणि ते नारळ अख्खच्या अख्खा असं उचलून स्वयंपाकात टाकत नाही, त्याला पहिलं फोडावं लागतं आणि मग नंतर त्याचा वापर करावा लागतो. तसंच देवाची वचनं जी आहेत त्याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही काढण्याचा किंवा त्यामधून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता, तो अर्थ तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येतं की या गोष्टी कुठं जुळलेल्या आहेत आणि जडलेल्या आहेत. 22:1 मध्ये सांगितलंय स्तोत्रात की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि म्हणून आपण सुरुवातीला फार छान रीतीनं ब्रदरने आपल्यासाठी वाचलं, आपण सगळ्यांनी एकत्रित रीतीनं वाचलं, त्याबद्दल देवाची स्तुती असो. तर हा जो वेळ आहे ना, तर या वेळेमध्ये जवळपास 6व्या तासापासून ते थेट 9व्या तासापर्यंत म्हणजे दुपारी साधारणतः 12 ते 3 या वेळेमध्ये संपूर्ण देशभर निबिड अंधकार पडला होता. एकदम गडद अंधकार आणि दुपारच्या कडक उन्हाच्या प्रहरामध्ये अंधकार पडला होता. सायंटिफिकली 3 तास ग्रहण लागू शकत नाही. हे ग्रहण नव्हतं किंवा मानवाने काही केलेली ट्रिक नव्हती किंवा काही नाही, सुपर नॅचरली हा अंधकार होता. फारोच्या दिवसांमध्ये म्हणजे अर्थात मोशेच्या काळामध्ये 9वी पिढा आली होती, निबिड अंधकाराची पिढा. त्या काळात 3 दिवस निबिड अंधकार होता, अजिबात काहीच दिसत नव्हतं. 3 दिवसासाठी तो अंधकार होता. तिकडे 3 दिवस, इकडे 3 तास. त्या अंधकारामध्ये फारोचा गर्व परमेश्वर मोडत होता आणि या अंधकारामध्ये सैतानाची कार्य मोडली जात होती, पापाची सत्ता मोडली जात होती आणि विशेष काहीतरी घडत होतं. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, या ठिकाणी मोशेच्या काळामध्ये फारो हरला आणि आजच्या या दिवशी मरणाची सत्ता आणि तो दुष्ट सैतान कायमस्वरूपी हरण्यात आलेत. ते परत कधीच विजयी होऊ शकत नाहीत. बायबलमध्ये काही ठिकाणी तुम्हाला एलोई एलोई लमा सबक्तनी आणि काही ठिकाणी एली एली लमा सबक्तनी असा शब्द पाहायला मिळेल. एलोई एलोई हा अरेमिक म्हणजे प्रभूची मदर टंग होती, त्या मातृभाषेतला शब्द आहे एलोई एलोई. पण हिब्रू भाषेमध्ये एली एली असा शब्द आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो फरक पाहायला मिळतो, पण अर्थ एकच आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. देवाच्या प्रिय संत गणांनो, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, अशा 3 देवाची आम्ही सेवा करत नाही. लक्ष देऊन ऐका, आम्ही 3 देवाला भजण्यासाठी येत नाही. आमचा देव एक आहे, हे समजून घ्या. देव किती आहे? एक आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. माणसं मोजली तर 3 आहेत तुमच्या पुढं, कोणी व्यक्तीला मोजाल, पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहता देव 3 नाही, देव एकच आहे. हे त्रैक्य कधी फुटलं नव्हतं, सुटलं नव्हतं, कधी त्याच्यामध्ये कधीच विसंगती नव्हती किंवा कधीच असं काही घडलं नव्हतं. जगाच्या स्थापनेपूर्वी, जगाची स्थापना झाल्यानंतर आणि प्रभू वधस्तंभावर जाईपर्यंत सुद्धा असं काही घडलं नव्हतं. मग क्रूसावर असं झालं काय की ज्यामध्ये देव बापाने प्रभूला सोडून दिलं? असं काय घडलं? देवाच्या प्रिय लोकांनो, येशूच्या जगात येण्याचा जो मुख्य उद्देश होता, तो उद्देश वधस्तंभावरती पूर्ण होत होता. देवाला लोकांना बरं करायचं होतं. आलिशाच्या द्वारे चमत्कार केले, एलियाच्या द्वारे चमत्कार केले, मोशेच्या द्वारे केले, यशायाच्या द्वारे, इर्माच्या, जिथं बायबल तुम्ही उघडून वाचाल तुम्हाला चमत्कार पाहायला मिळतील. मग प्रभू नुसता चमत्कार करायला आला होता का? नुसत्या भविष्यवाण्या द्यायला आला होता का? किंवा नुसतं काहीतरी एखादं काम करायला आला होता का? त्या सगळ्या गोष्टी तर प्रभूने केल्याच, त्याबद्दल देवाची स्तुती असो. पण त्याचा मुख्य उद्देश होता, जे काम कुठल्या संदेष्टांना जमलं नाही, जे काम जगातील कुठल्या व्यक्तीला जमलं नाही, जे काम कुणीच करू शकलं नाही, ते काम पूर्ण करण्यासाठी प्रभू या जगात आला होता. ते म्हणजे पापाची सत्ता नष्ट करण्यासाठी, सैतानाला हरवण्यासाठी आणि तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करून देण्यासाठी येशू जगात आला. वधस्तंभावर ख्रिस्त खेळला जात असताना काय होत होतं? त्या ठिकाणी प्रभू ज्यावेळेस वधस्तंभावरती गेला त्यावेळेस
दुसरे करीत 5वा अध्याय आणि 21वा वचन, दुसरे करीत 5वा अध्याय 21वा वचन असं सांगतं की ख्रिस्त तुम्हा आम्हा करिता पाप असे गणण्यात आला. पापी नाही बरं का, शब्दांमध्ये काय बदल आहे ते लक्षात घ्या. प्रभू पापी झाला नाही. पापी कोण होतो? जो स्वतः पाप करतो तो पापी. पण प्रभू पापी झाला नाही, तो पाप असं गणण्यात आला. म्हणजे काय? तुमचं पाप, यांचं पाप, माझं पाप, पिढ्यांचं पाप, मागच्या पिढ्यांचं, पुढच्या, सगळं पाप स्वतःवर त्याने घेतलं. लोखंड लोहचुंबक एकत्र ठेवले, घर्षण झालं, लोखंड चुंबकामध्ये बदलतं. त्याला पुढे लोखंड नाही म्हणत, त्याला लोहचुंबक म्हणतात. कळतंय आपल्याला? तसं हे सगळं पाप स्वतःवर घेऊन एवढं पाप प्रभूवरती आलं की प्रभू स्वतः पाप गणण्यात आला, असं बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय. प्रभू पाप असं गणण्यात आला, प्रभू पाप गणण्यात आला. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर आणि पाप याच्याबद्दल आपल्याला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेने ज्या झाडाचं फळ खाऊ नको देवाने सांगितलं, आदामाने बदाम खायला पाहिजे होते पण नाही खाल्ले, त्याने वेगळं खाणं पसंत केलं. हवा, आदाम दोघांनी पण ते फळ खाल्लं जे खायला नाही पाहिजे आणि पापामध्ये पडले. बरं, पापात पडले त्यावेळेस देवबाप आला. देवाला सगळं दिसतं, देवाला सगळं दिसतं, देवाला सगळं कळतं, देवाला सगळं ठाऊक असतानाही आदामाला प्रश्न केला. काय प्रश्न होता? आदामा, फोन केला की पहिला प्रश्न असतो ना आपला, अरे प्रेज लॉर्ड ब्रदर सिस्टर, कुठे आहेत सध्या, कुठे आहेस? देवाला हे विचारायचे, कुठे आहे म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये आहेस तू, दिसत नाहीस आज. आदामा तू कोठे आहेस? प्रभूला दिसतंय पण प्रभू विचारतोय, आदामा तू कोठे आहेस? उत्पत्ती 3:9 मध्ये हा प्रश्न विचारलाय प्रभूने. परमेश्वराने विचारलाय आदामाला, आदामा तू कोठे आहेस? तो भिवून लपला होता झाडामागे. देवाच्या प्रिय संतगणांनो, तो आदाम, तो मनुष्य, पहिला मनुष्य एदेन बागेमध्ये त्या झाडाच्या मागे लपत होता. पण आज तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ ही लपण्याची जागा आहे. तुम्ही आणि मी वधस्तंभाच्या आड आहोत. देवबाप ज्या वेळेस आमच्याकडे पाहतो त्याला आधी वधस्तंभ दिसतो, मग तुम्ही आणि मी दिसतो. तुमच्यामध्ये आणि देवाच्या मध्ये आज वधस्तंभ आहे ख्रिस्ताचा, आणि म्हणून आमचा नाश होत नाही. प्रभूचं रक्त आमच्यावरती, कारण की प्रभूचे नेत्र असे आहेत प्रियांनो, पाप त्याला पाहवत नाही. योहान 8वा अध्याय 10व्या वचनामध्ये एक स्त्री होती, पाप करताना धरली होती, आणि मग त्या स्त्रीने व्याभिचार करताना तिला धरलं गेल्यामुळे बायबलच्या अभ्यासकांनी, शास्त्री, परुषी, सगळे बायबल वाचणारे लोक, त्यांनी तिला पकडून प्रभू समोर आणून सोडलं तिला. बस, प्रभू जमिनीवर काहीतरी लिहित होता, त्याच्या बोटाने जमिनीवर काहीतरी लिहित होता. या जमावाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. मोशेने सांगितलं या अशा स्त्रीला धोंडमार करावा, असा व्यक्ती जो व्याभिचार करणारा धोंडमार केला पाहिजे. तू सांग आता आम्ही काय करावं? का बायबल वाचत नाही का तुम्ही? सांगितलं तर करा. पण प्रभूला का विचारत होते? कारण की जर प्रभू म्हटला असता की हो तुम्ही धोंडमार करा, हा कसला आलाय तारणारा? पण जर प्रभू म्हणतो नको 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 तिला धोंडमार करू नका, अरे हा नियमशास्त्र विरुद्ध बोलतो, हिला पण धोंडमार करा, त्याला पण धोंडमार करा, प्रभूला पण मारून टाकण्यासाठी त्यांनी हा रचलेला एक डाव होता. प्रभू पुढे कोणाची चालबाजी चालत नाही. कुणी आमेन म्हणेल का? कोणाची हुशारी चालत नाही, कोणाचा शहाणपणा, दीड शहाणपणा काय असेल नसेल ते काहीच चालत नाही प्रियांनो. काय झालं मग? प्रभू जमिनीवर लिहित होता, त्या बोटाने लिहित होता. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका. मोशेला दिलेल्या 10 आज्ञा देव बापाने त्याच्या बोटाने लिहिल्या होत्या, आणि प्रभू आज जमिनीवर काहीतरी लिहून हे सांगतोय. तेच बोट आहे बरं का, तेच बोट आहे. जो नियम लिहिणारा बोट आहे, ते नियम लिहिणारं बोट आज क्षमा लिहित आहे तुमच्यासाठी. देवाच्या प्रिय संतगणांनो, तोच परात्पर देवाचा पुत्र येशू त्या ठिकाणी बसलेला आहे. तुमच्यातला कोणी निष्पाप असेल त्याने मारा दगड. खूप चांगले चांगले
सूट घातलेले माझ्यासारखे पास्टर तिथं असतील. निष्पाप नाही बाबा, आपण नाही निष्पाप वगैरे. दगड टाकला. असिस्टंट पास्टर बसले होते, ते म्हटले अरे आमचे पास्टर स्वतः निघालेत, हे कॅमेरा उचल चल बाबा. पाळक साहेबांनी दगड खाली टाकलाय, आम्ही काय करायचं. सगळे लोक निघून गेले, दगड तिथंच टाकले, सगळे निघून गेले. आता तिथे योहान 8:10 मध्ये प्रभू विचारतोय, बाई तुला दोष देणारे कुठे आहेत. प्रभूने पाहिलं नाही का ते गेलेले. लक्ष कुठे आहे प्रभूचं. प्रभूला नाही दिसत का. प्रभूला दिसतंय तरी पण प्रभू विचारतो तुला दोष देणारे कुठे आहेत. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली, आदामा आदामा तू कोठेस, देवाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मी आपल्याला सांगत आहे की प्रभू विचारत आहे की बाई तुला दोष देणारे कुठे आहेत, त्या व्याभिचारी स्त्रीला विचारतोय. आणि तिसरी गोष्ट, देवाच्या प्रिय लोकांनो, लूक 17 अध्याय 17 वचन, 10 कुष्ठरोग्यांपैकी प्रभूने सगळ्यांना बरं केलं होतं. जाता जाता ते बरे झाले होते. ठीक आहे, सगळे 9च्या 9 गावात तिकडे निघून गेले, याजकाकडे किंवा कुठं निघून गेले. एखादा म्हटला असेल चला आता लॉकडाऊन संपलाय आपला, बाहेर फिरायचा, आता मी मोकळा झालोय, चला पहिले पिक्चरला जाऊया, चला हॉटेल्स उघडले असतील पहिले जेवायला जाऊया. आता एखादा म्हटला असेल चला पहिले फॅमिलीला जाऊन भेटूया. काय कुणी म्हटलं असेल बरेच दिवस झाले घेतली नाही, जाऊन घेऊया. म्हणजे समजून घ्या, मला फार उघड बोलायची सवय नाहीये. तर देवाच्या प्रिय लोकांना बाकीचे 9 लोक आपापल्या कामांना निघून गेले. एक असा होता ज्याने मला बरं केलं, त्याच्याकडे मला परत जायचंय. तो प्रभूकडे परत आला, गुडघे टेकले आणि प्रभूचे त्याने आभार मानले, उपकार स्तुती केली त्याने. त्यावेळेस प्रभूने त्याला एक प्रश्न विचारला, 10च्या 10 शुद्ध झाले नाहीत काय, बाकीचे 9 कुठे आहेत. बाकीचे 9 चर्चमध्ये असतील, ऑनलाईन ऐकत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण बाकीचे 9 जर बाहेर भटकत असतील तर ही फार दुःखाची गोष्ट आहे. बाकीचे 9 कुठे आहेत. प्रभूला दिसलं नाही का, प्रभूला माहित नाही का 9 जण कुठे गेलेत. या परिस्थितीमध्ये आदामा तू कोठे आहेस, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत, 9च्या 9 बरे झाले नाहीत का, कुठे आहेत ते. तू एकटाच आलास, कुठे आहेत ते. देवाच्या प्रिय लोकांना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर यशाया 59 आणि 2 मध्ये दिलेलं आहे. यशाया 59 आणि 2. तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. कशामुळे. तुमच्या पापामुळे तो तुमचे ऐकत नाही आणि तुम्हाला दर्शन देत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस मनुष्य पापामध्ये असतो त्यावेळेस देव आणि मनुष्य समोरासमोर उभे नाही राहू शकत. त्यांच्यामध्ये पापाची आडभिंत असते. आदमा कुठेस तू, आडभिंतय मध्ये. म्हणून देव भिंतीच्या पलीकडून विचारतोय, आदमा कुठेस तू, आडभिंतय मध्ये. पापाची आडभिंत आहे. तुला दोष देणारे कुठे, तू चरणाशी बसली पण ते निघून गेलेत ना. आडभिंत आहे पापाची. एक प्रभूच्या चरणाशी तो कुष्ठरोगी आला, बाकीचे 9 निघून गेले. आडभिंत आहे पापाची. आणि ती आडभिंत आज येशू मध्ये आणि देव बापाच्या मध्ये उभी राहिलेली आहे. स्वतःच्या त्याच्या पापाची नाही हो, तुमच्या आणि माझ्या पापाची आडभिंत तिथं उभी राहिली. आणि म्हणून देव बापाने येशूचा हात काही क्षणासाठी सोडून दिला. बायबल हा असा ग्रंथ नाही जिथं कुणी पाप केलं आणि तिथं असं म्हटलं जातं, ये तो उनकी लीला थी, याने हे चोरलं, त्याने ते चोरलं, याने असं कर्म केलं, याने तसं केलं, आणि मग काय नाही चालतं, त्याने एवढ्या बायका केल्या, त्याने काय काय केलं, काय झालं, काय नाही. पापाला पाप म्हणणारं हे शास्त्र आहे. असत्याला असत्य म्हणणारं हे पवित्र शास्त्र आहे. इथं लबाडी ढोंग खोट चालत नाही. देवाने पाहिलं की माझ्या पुत्राने पाप स्वतःवर घेतलाय, तो पाप झालाय, देवाने त्याला सोडून दिलं. देवाने ख्रिस्ताचा हात धरला होता, तो हात सोडला, कारण त्याला तुमचा आणि माझा हात धरायचा होता. एका क्षणासाठी प्रभूला सोडलं. त्या प्रभूच्या धार्मिकतेने आम्ही धार्मिक आहोत. त्याची धार्मिकता म्हणजे माणसाची नाही, दैवी धार्मिकता आहे त्याच्याकडे. प्रभूची धार्मिकता दैवी. क्रुसावरती तो गेला, त्याची धार्मिकता घेऊन क्रुसावरती गेला. पण ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, आमच्यावरचं पाप त्याच्यावर जातं आणि त्याची धार्मिकता आम्हाला मिळते. नाही तर आमची धार्मिकता जुन्या कराराप्रमाणे फाटक्या चिंदी सारखी घाणेरडी आहे.
कितीही दान धर्म करा, कितीही पवित्र राहा, कितीही चांगले राहा, आमची धार्मिकता काहीच कामाची नव्हती. पण ज्यावेळेस दैवी धार्मिकता आम्हाला मिळाली, ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळाली, त्यावेळेस खरा आम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार मिळाला. ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जात असताना देव बापाने त्याचा हात सोडलाय. क्षणासाठी ते त्रैक्य म्हणजे तीन, त्रैक्य एक ऐक्य आहे त्याच्यामध्ये. हे ऐक्य कोणी कधीच त्यामध्ये विसंगती किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुणी त्याला विभक्त करू शकत नाही. पण ते तुमच्या आणि माझ्यासाठी देवाला करावं लागलं. माझ्या देवा, हा प्रश्न आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? काय स्थिती असेल प्रभूच्या मनाची? कधी विचार केला आपण? लाजराला मरणातून उठवलं, कुठे आहे लाजर? ख्रिस्त वधस्तंभावर जात असताना कुठे ते शिष्य? ख्रिस्त वधस्तंभावर जात असताना त्याच्या प्रभूच्या द्वारे झालेले चमत्कार पाहणारे लाखो लोक कुठे गेले? ते सगळे झावळ्यांच्या रविवारी हातामध्ये झावळ्या घेऊन आनंदाने जल्लोषाने प्रभूचं स्वागत करणारे 8 दिवसाच्या आत ओरडून म्हणायला लागले. आधी म्हणत होते होसान्ना होसान्ना, आता तेच लोक म्हणत होते क्रुसावर खेळा, क्रुसावर खेळा, मारून टाका, याला सोडू नका. लोक बदलले हो, लोक बदलले, शिष्य बदलले. प्रभूची एकच आशा होती, येशूला वधस्तंभावर एकच आशा होती, सगळे बदलतील, सगळे सोडतील, सगळे टाकतील, पण माझा देव मला कधी टाकणार नाही. पण त्या परमेश्वराने सुद्धा या पापामुळे प्रभूचा हात सोडला आणि हा त्याग प्रभूला पाहावा लागला. हा त्याग प्रभूला पाहावा लागला. माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मला का सोडलंस? देशभर अंधार पडला. 3 तास पापाची सत्ता जर संपली नसती तर परत उजेड झाला नसता प्रियानो. पण त्या दिवशी पाप संपूर्ण नष्ट करण्यात आलं आणि 3 तासांनी पुन्हा एक वार उजेड झाला. मुळात येशू स्वतः योहान 8:12 प्रमाणे जीवनाचा प्रकाश आहे. तो जीवनाचा प्रकाश आहे. त्या अंधारात चाललेल्या युद्धामध्ये, पापाबरोबर चाललेल्या झोंबीमध्ये ख्रिस्त विजयी झाला प्रियांनो. एक दिवस असा होता की ज्या दिवशी याकोबा बरोबर झोंबी कोणी पुरुषाने केली असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण आज ही झोंबी तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. पापाबरोबर झोंबी आहे, सैतानाबरोबर झोंबी आहे. त्याला नष्ट करण्याचं काम केलं जात आहे, त्याचं मस्तक ठेचण्याचं काम केलं जात आहे. जी भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आली होती, स्त्रीचं संतान तुझं काय करणार? मस्तक ठेचणार आणि तू त्याची टाच फोडशील. टाच म्हणजे सर्वाइव्ह करू शकतो माणूस, राहू शकतो टाच कुठली तरी, पण मस्तक ठेचणं म्हणजे अशी हार आहे की परत नाही उठू शकत. सैतानाचं मस्तक प्रभूने ठेचलेलं आहे प्रिया. आणि प्रभू या 4थ्या शब्दामध्ये एलोई एलोई लमा सबक्तनी या शब्दामधून पित्याकडं आर्त आरोळी मारून आपला खेद व्यक्त करत आहे. आणि म्हणून आज आम्ही अंतःकरणपूर्वक प्रभूजवळ यावं, कारण की आमच्यासाठी देवाने येशूचा हात सोडला होता काही क्षणासाठी. आज देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला मिठी मारावी, देवाजवळ यावं आणि देवाच्या कार्यात आम्ही स्वतःला वाहून घ्यावं. प्रभू 5वा शब्द योहान 19वा अध्याय 28 आणि 19 वचनामध्ये, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटलं मला तहान लागली आहे. स्तोत्रसंहिता 69 आणि त्यातील 21व्या वचनामध्ये भविष्यवाणीपर त्या ठिकाणी शब्द नमूद करण्यात आलेले आहेत. तहान भागविण्यासाठी मला आंब देण्यात आली. ख्रिस्त वधस्तंभावरती जे दुःख भोगत आहे, हे दुःख सहन करीत असताना, हा मार खात असताना, या वेदना सर्व गोष्टी सहन करीत असताना
कुणीही ख्रिस्ताला पाण्याचा थेंब सुद्धा दिलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तो विचारत आहे, तो सांगत आहे, त्याची भावना तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवतोय. क्रुसावर खेळलेला असताना आता त्याची काय गरज आहे? त्याला पाणी हवंय, पाणी हवंय. योहान 4 अध्याय 13 ते 14 वचनामध्ये, म्हणजे त्या शमरोनी स्त्री बरोबर प्रभू संवाद करीत असताना तिला सांगतोय, विहिरीजवळ बसलाय, त्या विहिरीतल्या पाण्यापेक्षा श्रेष्ठ पाणी प्रभूकडे आहे. हे पाणी पिलात ना परत तहान लागणार आहे, पण माझ्याकडे जे पाणी आहे मी देईन ते पाणी पिल्यानंतर परत कधीच तहान लागणार नाही. योहान 7:37 मध्ये बायबल सांगतं, जो तानेला आहे त्याने मजकडे या, म्हणजे मी देईल. आणि कसं आहे, त्याची किंमत काय? फुकट मी देईल. प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे जावं, तो आम्हाला पाणी देईल. पण आज जलाशयाला तहान लागलीये, पाण्याच्या जीवनी झऱ्याला तहान लागलीये. ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. जगाची निर्मिती होत असताना पाण्यावरती, जलाशयावरती देवाचा आत्मा तळपत होता, म्हणजे आपला प्रकाश प्रकट करत होता. तो तळमळत नव्हता, तो तडफडत नव्हता, तो तळपत होता. तळपणे म्हणजे प्रकाश प्रदर्शित करणे. जेव्हा तुम्ही आणि मी अस्तित्वात आलो नव्हतो तेव्हापासून पाणी काय त्याला माहितीये, कारण की तो स्वतः जीवनाचं जल आहे आणि त्याला क्रुसावरती तहान लागलीये. पारंपरिक रीतीचे मी रेफरन्स घेऊन बोलत नाहीये, तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण की दरवर्षी तेच ऐकण्यात थोडस जरा बरं नाही वाटत. काहीतरी नवीन ऐकायचं, काहीतरी वेगळं आपण ऐकावं, अशी जबाबदारी सेवकांवरती असते. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 शमूएल 23 अध्याय 15 वचन. 2 शमूएल 23:15. राजवाड्यात राहणारा राजा आहे बरं का. राजाचं नाव आहे दावीद. कोणता राजा आहे? दावीद. दाविदाला तहान लागलीये. ज्या वेळेस राजाला तहान लागते, भूक लागते, किंवा कुठली गोष्ट त्याला हवी आहे ना, तर राजाने ते असं कुणालाही सांगायचं नाही, तू पाणी आण, तू जेवण आण, तू माझ्यासाठी चहा घेऊन ये, असं राजा नाही बोलू शकत. राजाकडे खास माणूस असतो, प्यालेबरदार, त्याला सांगायचं माझ्यासाठी पाणी घेऊन ये, माझ्यासाठी. पण दाविदाने नियम मोडला. दाविदाने त्याच्या प्यालेबरदाराला किंवा त्याच्या असिस्टंटला सांगितलं नाही मला पाणी दे. त्याने बोलवलं त्याच्या 3 वीर योद्ध्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मला पाणी प्यायचंय. पण त्या राजवाड्यात पाणी नव्हतं का? राजवाड्यात पाणी होतं, पण दावीद म्हणतो बेथलहेम गावाची जी वेस आहे, त्या वेशीच्या बाजूला एक विहीर आहे, त्या विहिरीचं मला पाणी प्यायचंय, त्या पाण्याची मला तहान लागली. दाविदाला तहान लागली. आता पाणी तर कुठलंही दिलं तर पाणीच आहे. पण का दावीद राजा असं म्हणतोय? का अट्टहास करतोय? आणि ज्यांना पाणी मागायचं त्यांना मागत नाही, वीर योद्ध्यांना तो पाणी मागतो आणि त्यांना सांगतो की बेथलहेम गावाच्या वेशीजवळ जी विहीर आहे त्या विहिरीचं मला पाणी आणून द्या. का पाणी मागतोय असं तिथलं? कारण की पोलिस्टांनी बेथलहेम जवळ छावणी दिली होती. पूर्ण बेथलहेम त्यांनी कॅप्चर केलं होतं. जे गाव, जे शहर शत्रूंनी घेरलंय, कब्जा केलेला आहे, त्या गावात शिरून तिथून पाणी आणून द्या मला, असं या 3 योद्ध्यांना सांगितलं. दावीद इतका महान योद्धा होता, 66 युद्ध लढला, एकही लढाई कधीच हारला नाही, एक पण लढाई हारला नाही. त्याच्या बरोबरचे लोक पण तसेच होते. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, अशी म्हण आहे. त्याच्या बरोबरचे पण लोक तसेच होते, पराक्रमी होते. 3 योद्ध्यांनी ऐकलं, माझ्या राजाला तहान लागली, आम्ही जाणार. जीवावर उदार होऊन 3 योद्धे गेले आणि त्या 3 योद्ध्यांनी बेथलहेमे जवळ असलेल्या त्या वेशी जवळची जी विहीर होती, शत्रूच्या छावणीत घुसून तिथून त्यांनी पाणी आणलं. पाणी आणून त्यांनी दाविदाकडे दिलं. दाविदाने पाहिलं पाणी, बेथलहेमेच्या विहिरीचं आम्ही तुमच्यासाठी पाणी आणलंय. बायबल सांगतं दाविदाला ते पाणी पिता आलं नाही, प्यावंसं वाटलं नाही. दाविदाने परमेश्वराप्रित्यर्थ ते पाणी घेतलं आणि जमिनीवरती ओतलं.
दावीद एक राजा आहे, त्याला तहान लागलीये, जीव धोक्यात घालून त्या दाविदासाठी त्याच्या योद्ध्यांनी पाणी आणलं. आज राजाला नाही, राजांच्या राजाला तहान लागली. इथं कोणी वीर योद्धा आहे का जो म्हणेल प्रभू जीव धोक्यात घालून कोरोनाच्या संकटात पण मी चर्चमध्ये जाऊन बसायला तयार आहे प्रभू. कोविड शिल्ड वॅक्सिन पेक्षा यहोवा आमची शिल्ड आहे, हे लक्षात ठेवा. आजाराला विकाराला घाबरून तुम्ही जर बसाल, संकटांना घाबरून तुम्ही जर बसाल, कुणाच्या दडपणाखाली जर तुम्ही राहाल, कुठल्याही गोष्टीच्या दडपणाखाली, मी फक्त आजाराबद्दल बोलत नाही, आणि तुम्ही निमित्त सांगून जर असं म्हणत राहाल की मी नाही भागू शकत प्रभूची तहान, तर कसे व्हाल तुम्ही देवासाठी वीर योद्धे. खूप शिपाई उभे आहेत त्या वधस्तंभाजवळ, खूप शिपाई उभे आहेत, चांगले शिपाई कसलेले योद्धे उभे असतील तिथं, खूप लोक उभे आहेत, पण सगळे निष्क्रिय आहेत. आज या मंडळीत ऑनलाईन ऐकणाऱ्यांपैकी कुणी असं आहे का जे प्रभूला आज सांगेल प्रभू तुला तहान लागलीये, आजपासून मी तुझी तहान भागवणार. म्हणजे काय, चर्चला येताना पाण्याची बॉटल आणू नका, प्रभूची तहान भागवायला चाललोय. नाही, अर्थ समजून घ्या. प्रभूची तहान म्हणजे वधस्तंभावर त्याची गरज पाण्याची होती, आज प्रभूची गरज काय. सुंदर कंठ दिलाय का तुम्हाला देवाने, अहो त्याचे गीत गाण्यासाठी वापरा, पिक्चरचे तमाशे करू नका. चांगलं ज्ञान दिलंय का, देवासाठी वापरा. चांगलं बोलू शकता का, देवाची वचनं बोला. देवासाठी तुमची कला, तुमचं ज्ञान, तुमचा पैसा, तुमचं घर, जे उत्तम देवाने दिलंय ते देवासाठी वापरा. त्याची तहान या प्रकारे आपण भागवू शकतो. मग देव म्हणेल तू माझा वीर योद्धा आहेस, तू माझा वीर योद्धा आहेस. दाविदाला 3 भेटले, 3 योद्धे त्याला मिळाले. आज प्रभूला किती मिळतील हे तुम्हाला आणि प्रभूलाच माहित. प्रभू पाणी मागतोय, आंब देऊ नका. खूप वेळा आंब दिली आपण त्याला, खूप वेळा आंब दिली. त्याने पाणी मागितलं, ज्या ज्या वेळेस त्याने पाणी मागितलं त्या त्या वेळेस आम्ही त्याला आंब दिली. ज्या ज्या वेळेस प्रभूने सांगितलं की हे काम तुला करायचंय, त्या त्या वेळेस आम्ही सबबी सांगून किंवा नको त्या गोष्टी पुढे करून आम्ही पळवाटा काढल्या. राजासाठी पाणी येतंय, राजांच्या राजासाठी पाणी आणणं गरजेचं आहे. 29 वचन, योहान 19:29. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या, बघा दुसरे पण काही प्रकारची काठी मिळाली असती, एजोबाचीच काठी घेतली. विशेष आहे, एजोब झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला, आंब दिली त्याला. स्तोत्र 51:7 मध्ये बायबल सांगतं की दावीद म्हणतो ना, एजोबाने माझा पाप मल दूर कर, पाप काढून टाके एजोबाने. एजोब काय, एजोब वनस्पती आहे. ती वनस्पती ज्यावेळेस मुख्य याजक अर्पण केलेल्या कोकराचं रक्त घेऊन अतिपवित्र स्थानात जायचा, ती एजोब झाडाची वनस्पती रक्तात बुडवून ते रक्त अतिपवित्र स्थानात शिंपडलं जायचं. ती एजोब झाडाची त्या विशेष प्रकारच्या त्या झुडुपाची जी काठी आहे, त्या काठीवर स्पंज लावून ती आंब प्रभूला देण्यात आली. प्रभूची आपल्या जीवनासाठी काय योजना आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. देवाला काय आपल्याकडून अपेक्षा आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. प्रभूची ही इच्छा नाहीये की आम्ही सर्वसाधारण जीवन जगावं. काही लोक ईसीजी आहेत, ईसीजी म्हणजे तो ईसीजी नव्हे, फक्त ईस्टर, ख्रिसमस, गुड फ्रायडे, फक्त बस ईसीजी, फक्त त्या 3 वेळेतच चर्चला दिसतात. अ पार्ट टाइमर बिलीव्हर कॅनॉट डिफीट अ फुल टाइमर डेव्हिल. कधीतरीच आमच्यातलं ख्रिस्तीत्व जागं झालं तर आम्ही देवाची खरी सेवा करू शकत नाही. आम्हाला सातत्याने देवाच्या कार्यावरती भर द्यावा लागेल. तो तहानेला आहे, आम्ही सुद्धा तहानेला झालं पाहिजे. तुम्हाला तहान लागते का? लागली पाहिजे. लागत नसेल तर तपासून घ्या डॉक्टर कडून. तहान लागणं गरजेचं आहे. मेलेल्यांना तहान लागत नसते, जिवंतांना तहान लागते. चांगली गोष्ट आहे, भूक तहान लागली पाहिजे. स्तोत्र संहिता 42 आणि 1 मध्ये बायबल सांगतं, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हरणीची काय स्थिती आहे? लुलपते म्हणजे काय? ही हरणी धावतीये, तिच्या मागे एक गर्जणारा सिंह पडलेला आहे. ती धावतीये धावतीये धावतीये, हरणी धावतीये, सिंह पाठलाग करतोय, ती धावतीये.
काही वेळानंतर त्या सिंहापासून सुटका मिळाली, पण तरीही धावतीये, उन्हात धावतीये. आता अशी स्थिती झालीये कडक उन्हामध्ये की तिला आता प्यायला पाणी नाहीये. आणि ती हरणी म्हणतीये, दोनच गोष्टी समोर आहे, एक तर पाणी किंवा मरण. पाणी मिळालं नाही तर मी मरून जाईल, ती हरणी म्हणते. म्हणून त्या हरणीला पाणी पाहिजे. जितकं तिला पाणी गरजेचं आहे तितकं आमच्यासाठी देव महत्वाचा आहे, तितकी आम्हाला येशूची नितांत गरज आहे. येशू नाही म्हणजे जीवन नाही. रस्त्यावर बसणाऱ्या भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याला जरी ख्रिस्त लाभला तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कारण देवापेक्षा मोठी संपत्ती काही असूच शकत नाही. श्रीमंत मनुष्य कुठे गेला आणि लाजार कुठे गेला तुम्हाला नक्की माहित आहे. आणि म्हणून या जगामध्ये जगत असताना आपली सगळ्यात मोठी संपत्ती ही असावी. कोणी रथाची कोणी घोड्याची बढाई मारतील, त्यांना मारू द्या, पण आमच्यासाठी एक अभिमानाची ठिकाण, एक अभिमानाची जागा एक असावी, ती म्हणजे आमचा परात्पर परमेश्वर. आम्ही देवासाठी तानेलं व्हावं, देवाच्या कार्यासाठी तानेलं व्हावं आणि प्रभूची तहान भागवावी. आता एक आणखीन त्यातला दुसरा टप्पा, महत्वाची गोष्ट आहे. ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे, त्याला तहान लागलेली आहे आणि त्याची तहान आज भागवणं गरजेचं आहे. त्याला जे हवंय ते पूर्ण करायचंय, देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, हे आपल्याला कळालं. पण आणखीन एक गोष्ट आहे त्याच्यात दडलेली. आज ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, मंडळी त्याचं शरीर आहे. या शरीराला काय गरज आहे याची कोण काळजी घेणार? काय आपलं लक्ष आपल्या मंडळीकडे आहे का? आपल्या मंडळीतील कमिटीमध्ये काय त्यांना त्रास होतोय कोणी विचारलंय का? पाळक साहेबांना काय त्रास होतो ते विचारलंय का? आपल्या मंडळीमध्ये कशाची गरज आहे आपण विचारलंय का? तहान म्हणजे फक्त ख्रिस्ताचीच तहान नाहीये, वधस्तंभावरच्या ख्रिस्ताची तहान नाहीये. ख्रिस्ताला जे नवीन शरीर प्राप्त झालंय या शरीराची सुद्धा तहान आहे. ती तहान सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहे. मंडळीच्या गरजा पूर्ण करायला शिका प्रियांनो. या गव्हर्नमेंटनी सगळे फॉरेन फंड बंद करून टाकलेत. त्याच्यामुळे चर्चेसमध्ये युनिटी वाढते आणि लोक द्यायला शिकलेत, लोक मदत करायला शिकलेत आणि देवाचं काम चांगल्या रीतीने वाढत आहे. देवाची स्तुती असो. आपला वेळ द्या, आपला पैसा द्या, आपला परिवार द्या, तुम्हाला जे देवासाठी करता येईल जास्तीत जास्त गोष्ट करा. हे करत असताना तुम्हाला स्वतःला समजेल की मी प्रभूची तहान भागवत आहे आणि तुम्हाला असं वाटेल की मी वीर योद्ध्यासारखा उभा आहे. आणि हे काम करीत असताना, हे योद्धे तयार होत असताना तुमच्या मस्तकावरती तारणाचं शिरस्त्राण आहे, छातीवरती नीतिमत्वाचं उरस्त्राण आहे, एका हातामध्ये वचनाची तलवार आहे, दुसरीकडे विश्वासाची ढाल आहे, सत्याचा कमरबंद आहे, सुवार्थेच्या पायी लाभलेली सिद्धता तुम्ही पायामध्ये चढवलेली आहे, विश्वासाने सामर्थ्याने तुम्ही पुढे चाललेले आहात आणि प्रभू तुम्हाला अधिकाधिक त्याची तहान भागवण्यासाठी उपयोगात आणणार आहे. यावेळेस आपण 6व्या शब्दाकडे वळत आहोत. 6वा जो शब्द आहे योहान 19:30 मध्ये, वधस्तंभावरून प्रभूने म्हटलं पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले आहे. काय पूर्ण झाले आहे किंवा कशा संदर्भात प्रभू बोलत आहे? येशूने ज्या ज्या वेळेस लोकांना वचनं शिकवली, लोक विचारायचे तुम्ही असं का बोलता किंवा अधिकार वाणीने तुम्ही सांगता, त्या त्या वेळेस प्रभूने खुलासा दिला. प्रभू बोललेला आहे आणि प्रभूने म्हटलं की मी नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलेलो आहे. या शब्दाचा उच्चार होत असताना नियमशास्त्राची पूर्णता वधस्तंभावर देवाच्या कृपेने येशूने पूर्ण केली आहे. नियमशास्त्रातील ज्या सर्व भविष्यवाण्या दिल्या गेल्या होत्या, स्त्रीचं संतान सैतानाचं मस्तक ठेचणार, हे जे काम आहे, किंवा ज्या ज्या भविष्यवाण्या आम्हासाठी पुत्र जन्माला आहे, आम्हास बाळ दिलाय, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील, या सर्व ज्या भविष्यवाण्या आहेत प्रभू येशूच्या बद्दलच्या, त्या सर्व भविष्यवाण्या नियमशास्त्र वधस्तंभावरती प्रभू येशूने रद्द नव्हे तर ते पूर्ण केले आहे. काही चर्चेसमध्ये पाळक लोक सांगतात, आमच्या इकडे पण एक आहेत, जुना करार चर्चला नेण्याची गरज नाही, आता नवीन करारातले आपण लोक आहोत. असे काही कल्ट किंवा
खोटं शिक्षण देणारे लोक आपल्या आजूबाजूला फिरतात, त्यांच्यापासून सावध राहा. जसं की मी आपल्याला सांगितलं, जुन्या करारामध्ये ज्यावेळेस तुम्ही सखोल रीतीने वाचत जाता त्यावेळेस तुम्हाला नवीन करार त्याच्यातून उलगडत जातो. दोन्हींची सांगड ज्यावेळेस बसते त्यावेळेस माणसाला देवाचं गूढ दैवी ज्ञान प्राप्त होतं, बायबलच्या वचनाचा अर्थ समजतो. नियमशास्त्र प्रभूने वधस्तंभावरती पूर्ण केले. इस्रायल लोकांचे म्हणजे यहुद्यांचे अर्थात सण आहेत वेगवेगळे. शाब्बात पण एक सण आहे बरं का. शाब्बात दिवस हा एक सण आहे. बेखमीर भाकरीचा सण आहे, वलांडणाचा सण आहे, पेंटिकॉसचा सण आहे, तुताऱ्यांचा सण आहे, मंडपाचा सण आहे, प्रायश्चित्ताचा सण आहे. हे सगळे सण आहेत. हे सगळे सण यहुद्यांचे सण आपल्यासाठी ते आध्यात्मिक दर्जावर आणण्यात आले. थोडक्यात सांगतो, आध्यात्मिक दर्जावर आणण्यात आले. वलांडण सण जो निर्गमाच्या 12व्या अध्यायाच्या 1 ते 14 वचनामध्ये दिलेला आहे, हा सण आतापर्यंत लोक कोकरू अर्पण करून करत होते. पण योहानाने खुलासा केला, हा पहा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा कोकरा कोण आहे? साक्षात येशू ख्रिस्त आहे. वलांडणाचा कोकरा येशू ख्रिस्त आहे आणि तो वधस्तंभावर विंधीला गेला. त्या ठिकाणी वलांडण सण पूर्ण झाला, नियमशास्त्र पूर्ण झालं. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगितली, वलांडण सण पूर्ण झाला वधस्तंभावरती. तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 12 पासून 18 पर्यंत वचन. इब्री 10, 12 ते 18. पापाची किंमत मोजण्याचं काम पूर्ण झालं. तुम्ही एखादा टीव्ही फ्रीज विकत घेता आणि तिकडे त्यांना सांगता किती 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 किंमत आहे? 50,000. बरं, 10,000 ऍडव्हान्स घ्या, बाकीचे 40 घरी आल्यानंतर. अर्ध पेमेंट आता, अर्ध नंतर. 2 टप्प्यांमध्ये, 3 टप्प्यांमध्ये. घर घेतलं, ईएमआय चालू आहेत. गाडी घेतली, ईएमआय चालू आहेत. असं ईएमआयचं काम येशूने केलं नाही. जुन्या करारात ईएमआय चालू होते. समजून घ्या मला बोलायचं काय ते. ईएमआय म्हणजे काय? या वर्षी गेलं, वलांडण सण, कोकरा अर्पण करायचं. पुढच्या वर्षी आलं, परत दुसरा कोकरा, परत पाप करायला तयार. अर्पण करत राहायचे, पाप करत राहायचे, अर्पण करत राहायचे, पाप. हे ईएमआयचं काम जुन्या करारात होतं. एव्हरी इयर इन्स्टॉलमेंट, दरवर्षी देत राहायचं. पण वन टाइम पेमेंट जर कोणी केलं असेल ते वधस्तंभावर येशूने केलं. एकदा सगळ्यांच्या पापासाठी त्याने 100% किंमत मोजली आणि ते किंमत मोजण्याचं काम जे ते ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण केलं. आणि म्हणून नियमशास्त्र पूर्ण झालं, वलांडण सण पूर्ण झाला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, पापासाठी जी किंमत मोजायची होती ती किंमत मोजण्याचं काम प्रभूने वधस्तंभावर पूर्ण केलं. आणि त्याबद्दल तो म्हणतो, पूर्ण झाले आहे. या पूर्ण झाले आहे या शब्दासाठी ग्रीक मध्ये शब्द आहे टेटलेस्टाई. टेटलेस्टाई म्हणजे असं नाही की आजचा स्वयंपाक बनून झाला तुम्ही म्हणू शकता टेटलेस्टाई. नाही, घरातलं एखादं काम करायचं होतं, टेटलेस्टाई झालं नाही. एखाद्या सेवकाला, ज्यावेळेस चाकराला किंवा एखाद्या नोकराला मालकाने एक खूप मोठं काम दिलंय आणि रात्रंदिवस मेहनत करून त्या सेवकाने काम पूर्ण केल्यानंतर मालकासमोर उभं राहिलं. मालक विचारणार काय झालं? सेवक म्हणेल टेटलेस्टाई. म्हणजे जेवढं सगळं काम दिलं होतं ते 100% सगळंच्या सगळं पूर्ण झालं, तेव्हा टेटलेस्टाई पूर्ण झाले आहे असं बोलू शकतो. त्याशिवाय बोलू शकत नाही. पूर्ण झाले आहे. काय पूर्ण झाले? त्या 3 गोष्टी आपण पाहिल्या. बरं, पूर्ण झाले आहे म्हणजे सुरू झाले आहे असं पण कोणीतरी म्हटलंच असेल. पूर्ण झाले आहे येशू म्हणतो म्हणजे सुरू झाले आहे, प्रारंभ झालाय असं कोणीतरी म्हटलं असेल उत्पत्तीच्या ग्रंथातच. जेव्हा मनुष्य पापामध्ये पडला आणि देवाने माणसाला, भूमीला, सर्पाला शाप दिला, त्या दिवशी आदम नक्की म्हटला असेल सुरू झाले आहे, पापमय जीवन सुरू झाले आहे, प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत, घाम गाळणं सुरू झालं. मी तुम्हाला सांगतो देवाच्या प्रिय लोकांनो, जुना करार बारकाईने वाचा, तुम्हाला नक्की लक्षात येईल. याजक, मुख्य याजक जेव्हा अतिपवित्र स्थानात एंट्री करतात ना, त्यांना घाम सुद्धा नाही आला पाहिजे. घाम आला तरी पाप आहे. ऐकताय तुम्ही?
घाम सुद्धा नाही आला पाहिजे. ही सत्ता आदामाच्या काळापासून सुरू झाली. जे आदामाने सुरू केलं ते ख्रिस्ताने पूर्ण केलं. प्रभू वधस्तंभावर म्हणतो पूर्ण झाले आहे. आता जे ख्रिस्ताने पूर्ण केले आहे ते आता परत जाऊन सुरू करू नका. नक्की आपल्याला कळत असेल मला काय म्हणायचंय. जे पाप ख्रिस्ताने संपवलंय, जे शाप ख्रिस्ताने संपवलेत, ज्या सर्व गोष्टी ख्रिस्ताने संपवल्या आहेत त्या परत सुरू करू नयेत आपण. संपलंय म्हणजे संपलंय. काही लोकांना सवय असते प्रार्थना करत असताना, प्रभू मी पाप केले मला क्षमा कर. 1975 साली प्रार्थना केली, प्रभू मी पाप केले 1975 मध्ये मला माफ कर. 78 ला परत आठवण झाली, प्रभू ते 75 साली पाप केलं होतं ना त्याची परत मला माफी कर. याला स्वतःला आठवण येते आणि प्रभूला आठवण करून देतो. 75 साली नाही का प्रभू ते मी पाप केलं होतं त्याची मला 2021 आलं तरी देवा ते मी 75 साली पाप केलं होतं ना त्याची मला माफी कर. प्रभू म्हणतो अरे बस झालं, बस. पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. तो स्मरण ठेवत नाही. तुम्ही का ठेवता? त्याने जर खोडलं आहे तर परत त्याला गिरवू नका. पूर्ण झालंय, पापाची क्षमा पूर्ण झाली, नवीन जीवन देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. 6व्या शब्दामध्ये वेदना यातना वधस्तंभावरच्या संपल्या आहेत. जे कोणाला जमलं नाही ते काम प्रभूने पूर्ण केलेलं आहे. पापाचं वेतन मरण आहे. रोमकरासपत्र 6वा अध्याय 23व्या वचनाप्रमाणे ते मरण घेण्याचं जे काम आहे वधस्तंभावरचं ते काम पूर्ण झालं आहे. बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट कालखंड ख्रिस्तपूर्व आणि इसवी सन यांना दुभागण्याचं काम पूर्ण झाले आहे. जे काम करण्यासाठी येशू जगामध्ये आला होता ते काम त्याने पूर्ण केले आहे. देवाकडे आज प्रार्थना करा. आज देवाच्या मंदिरात आहात, जिथं तुम्ही ऐकत आहात, आज देवाकडे प्रार्थना करा. मरताना किंवा जग सोडून जाताना आपली पण म्हणण्याची हिंमत झाली पाहिजे पूर्ण झाले आहे. आपली पण हिंमत झाली पाहिजे. ज्या कामासाठी देवाने जगात पाठवलंय ते काम पूर्ण करण्यासाठी झटा आणि ते काम पूर्ण करा. लोकांचं समाधानच होत नाही. 80 वय झालं तरी असं वाटतं परतुंडाचं लग्न पाहूनच जाईल. नाही, मरावसं नाही वाटत कोणालाच, नाही वाटत. पण हे जीवन जगत असताना या जीवनामध्ये देवाने का आपल्याला इथं पाठवलंय हे पूर्ण करायचं राहून गेलं तर जीवनाचं गमकच नाही कळालं. ज्या कामासाठी देवाने आपल्याला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली पाठवलंय ते काम आम्ही पूर्ण करावं ही देवाची इच्छा आहे. शेवटचा आणि 7वा शब्द लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि यातील 46 ते 48 वचनामध्ये या ठिकाणी येशू ख्रिस्त आपला प्राण सोडत असताना शेवटचा उद्गार काढतो. 7 उद्गार आहेत. नोहाला परमेश्वराने आकाशामध्ये मेघधनुष्य दाखवला 7 रंगाचा आणि त्याच्यातून देवाने त्याला अभिवचन दिलं, परत आता पाण्याने नाश नाही करणार. प्रकटीकरणामधल्या 7 मंडळ्या, त्या 7 जे दिवे आहेत, दीपवृक्ष, 7 शिंग आणि 7 डोळे असणारा तो कोकरा, 7 शिक्के असलेली गुंडाळी, त्या कोकराने कशी उघडली आणि त्यानंतर 7 दिव्यदूत, त्या 7 दिव्यदूतानंतर मग ते त्यांच्या हातात असलेले 7 करणे, त्याच्यानंतरच्या 7 वाट्या, अनेक गोष्टी तुम्हाला पवित्र शास्त्रात 7 या संख्येमध्ये पाहायला मिळतील. 7 म्हणजे पूर्णता. ख्रिस्ताने वधस्तंभावर सुद्धा 7 शब्द उच्चारून त्याच्या कार्याची पूर्णता दर्शविली आहे. हा 7वा आणि शेवटचा शब्द प्रभू वधस्तंभावरून बोलत आहे. पहिल्या शब्दात, 4थ्या शब्दात, शेवटच्या शब्दात बापाला हाक मारतोय, शेवटच्या शब्दात पित्याबरोबर बोलत आहे आणि पित्याला काय सांगत आहे, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. या वाक्यातून, या शब्दातून स्पष्ट 100% क्लिअर झालं 4थ्या शब्दामध्ये त्याग जो केला होता तो त्याग आता राहिलेला नाही, संपला तो त्याग. परत ऐक्य, युनिटी या ठिकाणी पाहायला मिळते. मध्ये बायबल सांगतं माती पूर्ववत मातीला मिळेल व देवाने दिलेला आत्मा पूर्ववत त्याचकडे परत जाईल. आत्मा ख्रिस्ताने पित्याच्या हाती सोपवून दिलेला आहे. उत्पत्ती 2:7 मध्ये जीवनाचा श्वास फुंकणारा शेवटचा श्वास घेत आहे आणि आपला आत्मा पित्याच्या हाती समर्पित करीत आहे. या जीवनानंतर सुद्धा एक जीवन आहे.
ज्या जीवनामध्ये दुसऱ्या शब्दात पाहिलं सुखलोकात जातात लोक. इफिस 4 अध्याय 7 ते 10 वचनं, पहिले पेत्र 3 अध्याय 19-20 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्त मरणानंतर अधोलोकात सुद्धा उतरला नोहाच्या काळी मरण पावलेल्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी. आणि एक विशेष प्रकारचे लोक आहेत जे सुखलोक किंवा अधोलोकात जात नाहीत, ते डायरेक्ट स्वर्गामध्ये जातात. मेले की डायरेक्ट स्वर्गात. प्रकटीकरण 6 अध्याय 9 वचनामध्ये जे लोक रक्तसाक्षी होतात, ख्रिस्तासाठी मारले जातात, त्यांचे आत्मे स्वर्गातील सोन्याच्या वेदी खाली आहेत, त्यांना स्वर्गात जागा मिळते डायरेक्ट. हे सगळं घडत असताना मत्तई 27 अध्याय 50 ते 54 वचनामध्ये बायबल सांगतं की पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. कसा फाटला? खालपासून वरपर्यंत नाही बरं का, वरपासून खालपर्यंत. खालपासून वरपर्यंत फाटला असं तर माणसाने फाडला असं म्हणता आलं असतं, पण देवाने फाडला म्हणून वरपासून खालपर्यंत फाटला. पडदा लग्नात तुम्ही जाता, नवरीला वेल असतो की नाही, आणि मग पाळसाहेब एका मोमेंटला सांगतात, मुलाला सांगतात तो वेल बाजूला कर. मुलगा वेल बाजूला करतो. मुलीकडे कधीच बघू नका, लक्षात ठेवा आज नंतर. वेल बाजूला करताना मुलीकडे बघू नका, मुलाच्या चेहऱ्याकडे बघा. संतुष्ट, आनंदी. आणि असं वाटतं नाही का, आदम झोपला होता, झोपेतून जसं देवाने त्याला उठवलं, हवेला पाहतो एकदम. देवाला बोलायला चान्स दिला नाही आदमाने. हाडातला हाड, मांसातला मांस. हिला नारी म्हणावी, हिला हवा, हिला. नंतर हवा निघाली तो प्रश्न वेगळा आहे. जसा त्या वराला आनंद होतो तो वेल बाजूला केल्यानंतर, तसा मोठा आनंद देव बापाच्या मनामध्ये झाला ज्यावेळेस तो पडदा फाटला. कारण की मंडळी आणि परमेश्वर यांच्यातली आडभिंत त्या दिवशी नष्ट झाली, संपली. तो पडदा राहिला नाही. प्रभूच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला. मी सांगितलं सुरुवातीला तुम्हाला, बाकीच्या 2 जणांचे पाय मोडले, पण प्रभूला चेक केलं त्याने, अरे मरण पावलाय, कशाला पाय मोडता? कुशीत भाला भोसकला. भाला भोसकल्याबरोबर योहान 19:34-35 मध्ये लागलेच काय आलं? रक्त आणि पाणी. रक्त आणि पाणी. या रक्त आणि पाणी शब्दाकडे लक्ष द्या. उंच त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये उंचावरती ते शल्मोनाचं मंदिर होतं, ज्या मंदिराच्या अंगणामध्ये समर्पण केली जायची, अर्पण केली जायची, बळी दिले जायचे. आणि त्या ठिकाणी बळी दिल्यानंतर त्या ठिकाणी एक अशी नाली होती की त्या नालीमधून ते सगळं रक्त वाहायचं. उरलेलं जे शिंपडायचं ते गेलं आतमध्ये, पण बाकीचं सगळंच रक्त नाही शिंपडायचं, बाकीचं रक्त तिथून वाहून जायचं. रक्त जात नाही म्हणून तिथं पाणी ओतायचं. जर कुणी त्या मंदिराच्या लांबून कुणी असं त्या पर्वताजवळून ज्यावेळेस लोक जायचे त्यांना त्यावेळेस दिसायचं रक्त आणि पाणी वाहतंय, म्हणजे नक्कीच तिथं बलिदानाचा कार्यक्रम झालेला आहे. ख्रिस्त वधस्तंभावर मारला जात असताना तसंच रक्त आणि पाणी वाहताना देवाच्या प्रिय लोकांना आपल्याला पाहायला मिळतं. तेच बलिदान जे पिढ्यानपिढ्या मंदिराच्या आवारामध्ये केलं जायचं, ते बलिदान संपवण्यासाठी, परत बलिदानाची गरज लागू नये म्हणून ख्रिस्त तुम्हा आम्हाकरिता वधस्तंभावरती गेला. एखाद्या केस कापणाऱ्याला किंवा एखाद्या शिंप्याला किंवा एखाद्या चर्मकाराला दिव्यदूतांनी येऊन सांगितलं नाही तुमच्यासाठी तारणारा जन्मलाय. मेंढपाळांना सांगितलं. का माहितीये का? ही मेंढपाळ आहेत ना, यांचं काम होतं मेंढर दष्टपुष्ट करायची आणि पाठवायची तिकडं समर्पणासाठी. अर्पण द्यायला हीच मेंढर पाठवायची बेथलेहममधून. त्यांना देवाला हेच सांगायचं होतं, आज नंतर तुमचा बिझनेस ठप्प होणार आहे, कारण की जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा जगामध्ये आलेला आहे. तो ख्रिस्त वधस्तंभावरती मारण्यात आला. प्रियांनो, तिथे शताधिपती होता आणि त्या शताधिपतीने प्रभूला पाहिलं वधस्तंभावर खेळलेलं, प्राण अर्पण केला मोठ्याने ओरडून प्रभूने, आणि शताधिपती म्हणतो हा खरंच देवाचा पुत्र होता. देवाच्या प्रिय लोकांनो, पेरणे आणि कापणे हा सिद्धांत पवित्र शास्त्रात देवाने दिलेला आहे. आंब्याची कोय पेरली तर नक्की चिक्कू उगवतात, बरोबर की नाही? आंब्याची कोय पेरली तर आंब्याचं बीज पेरलं तर आंबाच उगवणार, चिक्कूचं बीज पेरलं तर चिक्कूच उगवणार. जे पेरणार तेच उगवणार. योहान 3:16 मध्ये बायबल सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला, देवाला किती पुत्र आहेत? एकच पुत्र
त्याने या जगामध्ये पेरला, म्हणून योहान 1:12 प्रमाणे जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितके सगळे देवाचे पुत्र आणि कन्या झाले. देवाला आज एकुलता एक पुत्रच नाही, तर तुम्ही आणि मी सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हे काम वधस्तंभाद्वारे झालं. तो मेला, तो गाडला गेला, कबरेत त्याला ठेवण्यात आलं. जर तो कबरेत पडून राहिला असता, क्रूसावर राहिला असता तिथंच पडून, तर आपल्याला आशा नसती. जर तो कबरेत राहिला असता, दरवर्षी जाऊन तिथं डोकं आपटून आम्ही रडून परत आलो असतो, आमचा देव मेला म्हणून आम्ही आशाहीन रीतीनं जगलो असतो. पण धन्य परमेश्वराचं नाव, येशू तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा विजयी झाला आणि त्या जिवंत देवाच्या नसला. आमेन. बोलो येशू मसीह की. एक प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे आमची भेट घेतलीस, आमच्याशी बोललास, म्हणून मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. स्वर्गीय बापा, ख्रिस्ताचं बलिदान ही एक अलौकिक गोष्ट आमच्यासाठी तू केली आहेस आणि त्या बलिदानाद्वारे आम्हाला सर्व पापाच्या सत्तेतून, सैतानाच्या जोखडातून, असत्यापासून, वाईटापासून आम्हाला तू मुक्त केलं आहेस आणि स्वर्गात जाण्याचा अधिकार दिला. जसा पौल गलती 2:20 मध्ये म्हणतो, वधस्तंभाच्या अभिमानाखेरीज कसल्याही गोष्टीचा अभिमान मी बाळगणार नाही, तसं आमचं जीवन आज नंतर होऊ दे. सतत त्या वधस्तंभाचा अभिमान आमच्या जीवनात असावा, अशी दया आणि कृपा कर. आजच्या वचनाद्वारे प्रभू, निश्चित तू आमची भेट घेतली आहेस, म्हणून तुझे आम्ही उपकार मानतो. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आम्हाला भरलंस, म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. सर्वांचं रक्षण कर. एक मनाने आणि एक अंतकरणाने आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावामध्ये विशेष करून या कोरोनाच्या संकटामध्ये सर्वांचा बचाव कर. प्रार्थनेत सर्वांना स्थिर आणि खंबीर कर. महाराष्ट्राची, भारताची आणि संपूर्ण विश्वाची परिस्थिती बदलून जाऊ दे. कोरोनाचं संकट येशूच्या नावात टळून जाऊ दे आणि प्रभू येशू, तुझं गौरव प्रत्येकाच्या जीवनात व्हावं, अशी दया आणि कृपा कर. हा वेळ समय तुझ्या हाती घे. आम्हा सर्वांचा ताबा घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या तू आहे. आमेन. आमेन. थँक्यू.